पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। स्तब्धी भाव रसास्वादात तृतीय पूर्ववन मतः यतै समाधिवि षड्भिः नयत कालम निरंतरम। समाधी हा खरं तर मनुष्याचा उद्देश असावा। जगणं कशासाठी पाहिजे, कशासाठी आपण जगतो हे कळणं फार अवघड आहे, आणि कळलं तरी त्याप्रमाणे आचरणात येणं हे फार अवघड आहे। जगण्याची इच्छा प्रत्येकाचीच आहे, परंतु का जगतो हा प्रश्न मात्र लक्षात येणं कठीण आहे। तर समाधीसाठी जगणाऱ्यांची संख्या नसल्यासारखी आहे। म्हणजे जगण्याचा उद्देश समाधी प्राप्त करण्यासाठी जगावं असं वाटणारे मात्र नसल्यासारखेच आहे। त्यातही समाधीमध्ये 2 वेगवेगळे भाग असल्यामुळे, म्हणजे एक योग मार्गाने समाधी प्राप्त होते, एक ज्ञान मार्गाने समाधी प्राप्त होते, त्यामध्ये फरक असल्यामुळे आणि सर्वसाधारणपणे योग मार्गाच्या समाधीला जास्तीत जास्त लोकांनी ओळख करून दिलेली असल्यामुळे ज्ञान मार्गाच्या समाधीचा विषय तसा दुर्मिळ आहे। आणि ज्ञान मार्गामध्ये असणारे सुद्धा योग मार्गातल्या समाधीला प्राधान्य देतात आणि तीच समाधी म्हणजे ही समाधी आहे असं काहीतरी सांगण्यात येतं। तर विषय तसा नाही, याचा आपण बऱ्याच महिन्यांपासून अभ्यास करीत आहोत की ही समाधी जी आहे ही निराळी आहे। यामध्ये 6 प्रकारे आपण त्यांचा विचार करीत आहोत। त्यातला हा 6वा प्रकार आहे। स्तब्धी भाव या शब्दाचा आपण विचार करीत होतो। स्तब्ध म्हणजे काय याचा आपण विचार केला आहे। स्तब्ध म्हणजे काही न करणे। काही न करणे हे अवघड आहे, व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा अवघड आहे, त्यामुळे पारमार्थिक दृष्ट्या त्यापेक्षाही अवघड आहे। कारण कर्तृत्वाची इच्छा प्रत्येकाची असते आणि कर्तृत्वाची इच्छा संपवणं हे खरं तर अवघड आहे। कर्तृत्वाची इच्छा संपली म्हणजे कर्तव्य अभाव स्थिती म्हणतात त्याला। तर कर्तव्य अभाव स्थिती जी आहे ही प्राप्त केली म्हणजे समाधीच आहे। तर स्तब्ध म्हणजे काही न करणे, स्तब्ध म्हणजे कशाचाही म्हणजे कुठल्याही क्रियेचा आणि त्याचा संबंध न राहणे। ती क्रिया स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, म्हणजे स्थूल शरीराच्या मार्फत असो किंवा सूक्ष्म शरीराच्या मार्फत असो, ही संपुष्टात आली की त्याला कर्तव्य अभाव किंवा त्याला स्तब्ध होणं असं म्हणतात। आणि असं जर आपण पाहिलं तर ते वरवर पाहता ते अशक्य आहे आणि ते पटणंही अवघड आहे। कारण समाजामध्ये आपण जगताना आपल्याला जी शिकवण आहे त्या शिकवणीचा आपल्यावर एवढा परिणाम आहे की खोटं जे आहे ते खरं वाटतं, खरं आहे त्याचा तपास नाही, खोट्याचा किंवा खरं नसल्याचा एवढा मोठा प्रभाव आहे की आपल्याला ते खरं वाटतंय, जे खरं नाही ते खरं वाटतंय। आई, बाप, बायको, मुलं हे सगळं माझं आहे असं वाटतं। वास्तविक तसं नाही आहे, ते खरं नाही आहे। पण ते खरं नाही, पण ते इतकं दृढ आहे की मनुष्य मेला तरी ते संपत नाही। तो परमार्थ करणारा असला तरी त्याला ते खरंच वाटतं की हे सगळं खरं वाटतं। म्हणजे जे खरं नाही त्याचा आपल्यावर इतका मोठा पगडा आहे की त्याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे। म्हणून हा स्तब्धी भाव जो आहे किंवा स्तब्ध होणं जे आहे हे अशक्य आहे, हे फारच कठीण आहे। भाव हा शब्द जो आहे
त्याचा आपण विचार केलेला आहे. भाव म्हणजे असणं, भाव म्हणजे असणं आणि अभाव म्हणजे नसणं. तर अस्तित्व, भाव म्हणजे अस्तित्व, भाव म्हणजे सत्ता. तर भाव हा शब्द जो आहे हा दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे अस्तित्व, दुसरा म्हणजे भावना किंवा तशी अवस्था. आणि स्तब्धी भाव असं म्हटल्याने स्तब्ध अवस्था किंवा स्तब्धी अवस्था किंवा स्तब्धी भाव म्हणजे स्तब्धी भावना. तर ही प्राप्त करायची असेल तर आपल्याला कसं जायला पाहिजे याचा आपण विचार करीत आहोत. पहिल्यांदा त्या शब्दांचा आपल्याला नक्की अर्थ माहित आहे. काही काही लोकांना असं वाटतं की ज्ञानमार्गामध्ये विनाकारणच उहापोह केला जातो आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवली जाते. त्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करायला पाहिजे. पण शहाणी लोक जे असतात त्यांचं म्हणणं वेगळं असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. शहाण्या लोकांचं म्हणणं वेगळं असतं. व व्यवहारातले शहाणे असो किंवा कुठलेही असो. आईन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. तर शास्त्रज्ञ म्हणजे उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि जगभर त्याला मान्यता आहे. तर या आईन्स्टाईनचं म्हणणं काय होतं, त्यांचं एक म्हणणं होतं की मला जर समजा 1 तास दिला, एक माझ्यासमोर प्रश्न निर्माण केला, माझ्यासमोर एक प्रश्न आहे, प्रॉब्लेम, तर त्याचं उत्तर जर मला काढायला सांगितलं तर मी 55 मिनिट विचार करेन, 55 मिनिट विचार करेन आणि 5 मिनिटांमध्ये त्याचं उत्तर देईन. म्हणजे मी करण्याचा जो भाग आहे तो किती आहे, 5 मिनिट आहे आणि विचाराचा भाग किती आहे, 55 मिनिट आहे. आपल्याकडे जर प्रॉब्लेम आला, म्हणजे आपल्याला जर गणित सोडवायला सांगितलं तर आपण काय करतो, आपण 55 मिनिट काहीतरी लिहित बसू आणि मग शेवटच्या 55 मिनिटांनंतर आपल्याला लक्षात येईल की हे सगळं जे करतोय ते चुकतंय आणि मग डोक्याला हात लावून बसू. शेवटचे 5 मिनिट आपण काहीच करणार नाही, विचारही करणार नाही, काहीच करणार. म्हणजे गणित असतं. गणितामध्ये समजा 1 तासाचा तुम्हाला प्रश्न आहे गणित सोडवायचा, तसं मुलगा शक्यतो काय करतो, सोडवायला सुरुवात करतो आणि मग पुढे 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 गेला त्याला लक्षात येतं की चुकलं, मग तो खोडतो, ते मग दुसरं परत करतो, परत खोडतो. असं करत 55 मिनिट तो करत राहतो. त्याच्याऐवजी काय करायचं, 55 मिनिट विचार करायचा की नक्की हे कसं सोडवायचं आणि 5 मिनिटात सोडून टाकायचं. वास्तविक कृती जी आहे ती किती मिनिटाची आहे, 5 मिनिटाची आहे आणि विचार किती मिनिटाचा आहे, 55 मिनिटाचा आहे. अर्थात त्याच्या सांगण्यामध्ये थोडा फरक असेल, मी आपल्याला समजण्याच्या दृष्टीने हा विषय सांगतोय. हे एक उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण आहे, एखाद्या झाड कापायला सांगितलं तर मनुष्य झाड कापायला लगेच सुरुवात करेल का, करतो का? हो, शक्यतो तो काय करतो, त्याला म्हटलं झाड काप, तो कुऱ्हाड घेतो, ते कापायला सुरुवात करतो. शहाणा मनुष्य तसं करत नाही. शहाणा मनुष्य काय करतो, त्याला जर वेळ दिलेली असेल की तुला हे 15 मिनिटात झाड तोडायचं किंवा 1 तासात किंवा 1 दिवसात तुला हे झाड तोडायचं, मग त्याला जर ती वेळ कमी असेल तर साधारणपणे मनुष्य विचार करतो आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला झाड तोडायचंय लवकरात लवकर, म्हणून तो ताकद लावतो, कुऱ्हाड घेतो आणि तोडत बसतो. हा झाला साधारण मनुष्य. हुशार मनुष्य असेल तर काय करतो, त्या वेळेतला पुन्हा जास्तीत जास्त भाग 80% 90% भाग कशासाठी वापरतो, काहीच करत नाही. तो काय करतो, तो कुऱ्हाडीला धार लावतो. शहाणा मनुष्य जास्त वेळ कुऱ्हाडीला धार लावण्यात घालवतो आणि उरलेल्या कमी वेळामध्ये तो झाड सहज तोडतो. पण साधारण मनुष्य काय करतो, तो धार वगैरे लावण्याच्या भानगडीत पडत नाही. तो म्हणतो ताकद आहे आपल्याकडे, आपल्याकडे काय ताकद आहे, त्या ताकदीने तोडू, आणि मग ते तुटलं जाईलच का नाही ते सांगता येत नाही. असा फरक असतो, माणसामध्ये फरक असतो. तसं परमार्थामध्ये पण आहे. परमार्थामध्ये लोकांना कळलं की देव प्राप्त करायचा आहे किंवा परमार्थ करायचा आहे, म्हणून लोक सुटले. त्यांना म्हटलं देव प्राप्त करायचा आहे किंवा परमार्थ करायचा असं म्हणता क्षणी लोक काय करायला लागले, आपण सगळेजण काय करायला लागलो, जे दिसेल ते करायला लागलो, दिसेल ते करायला लागलो. म्हणजे काही लोक भजन करायला, आपण भजनाला बसलो. काही लोक यात्रेला चालले, आपण यात्रेला गेलो. काही तीर्थयात्रा करता, आपण काही वारी करतोय, आपण वारी करायला लागलो. हात ते करतोय, तो करतोय, जे दिसेल ते करत सुटलो. का, कशासाठी, काही तपासत नाही, त्याचा काही विचारच करत नाही. परमार्थामध्ये पण काय अशी गोष्ट. एखाद्याला म्हटलं समाधी प्राप्त करायची, त्याला तुम्ही काही सांगू नका पुढं, तो आपोआप काय करेल, असा बसेल लगेच. का, कशासाठी, काही माहित नाही. म्हणजे परमार्थ जरी करायला सांगितलं तरी लगेच सगळेजण काय करतात,
अशा पद्धतीने परमार्थ करू लागतात. तर समाधीमध्ये तसंच आहे. समाधीमध्ये पहिल्यांदा विचार आहे, विचाराने आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं काय काय आहे, की मग करणं थोडंसंच आहे. करायला किती लागेल ते जास्त लागणार नाही. ते कदाचित सोपं असेल, कदाचित असं असेल की काही करायची गरजच नाही. कदाचित काय असेल, काहीतरी करायला लागतंय ह्याचंच नाव भ्रम आहे, असं परमार्थात पुढे गेलं लक्षात येतं. पण तो त्या भ्रमाचा निराश झाल्याशिवाय, भ्रम निराश झाल्याशिवाय करणं थांबता येत नाही, थांबतच नाही. तो भ्रम निराश व्हावा लागतो. शास्त्रामध्ये जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा जर तुम्ही विचार केला, तो विचार करून 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 त्या निर्णयावर आले तर काही करावं लागत नाही. मग काही न करता त्याचं सगळं होतं. मुलं कोणतं याने काहीच नाही केलं, काय होतं, याने काहीच केलं नाही. तुम्ही वारी केलेली नाही का, तुम्हाला भजन येतं का, तुम्हाला हे येतं का, तुम्हाला ते येतं का, तुम्हाला हे माहिती का, तुम्ही हे केलं नाही, मग तुम्ही हे कसं करू शकता, मग कसं काय शक्य आहे, असं काय होतं वाटायला लागतं. मग काही लोक म्हणतात याने पूर्वजन्मीच केलं असेल, आता ती संगती लावावी लागते. पूर्वजन्मी केलं असेल म्हणून ती संगती फक्त लावतात. तर वास्तविक विचार जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. उपनिषदामध्ये सुद्धा या विचाराला किंमत दिलेली आहे. विचाराने हे पहिल्यांदा सोडवलं पाहिजे. आपण इथे जे जमा झालो ते काही करण्यासाठी नाही, आपण काही करत नाही. आपण काय करतोय, आपण विचार करतोय. श्रवणामधून वाचनामधून विचार प्रबळ होतो, म्हणून श्रवण आणि वाचन पाहिजे. बाकीच्या कुठल्याही करण्यामधून कदाचित विचार तेवढा प्रबळ होणार नाही. कायमच श्रवण जमत नाही आणि वाचन जमत नाही, मग त्याला काहीतरी दुसरं करावं लागतं. वाचण्यासाठी ग्रंथच लागतो असं नाही, वाचण्यासाठी ग्रंथच लागतो असं नाही. ग्रंथाशिवाय वाचता येतं, पण तेवढा अधिकार पाहिजे. काही लोक म्हणतात तुम्ही वाचतच नाही, काय वाचणार काय, तू जे वाचतो तेच दुसरीकडे पण वाचता येतं. म्हणजे ग्रंथातच असतं असं नाही. ग्रंथात जे आहे ते सर्वत्र आहे. जे ग्रंथात मांडलेलं आहे ते आतमध्ये पण आहे, ते बाहेर पण आहे. त्यामुळे त्याच्या अधिकारांरूप त्याला त्या त्या ठिकाणी जावं लागतं. मग तो ग्रंथ असो किंवा गुरु असो किंवा कोणी असो, अशा पद्धतीने त्याला प्रवास करावा लागतो. असो तर भाव हा शब्द जो आहे, हा भाव शब्द कसा आहे, अवस्था सांगणारा आहे. आणि भाव आपला कुठे असतो, भाव कोणाचा असतो, भाव जो आहे तो खरा अस्तित्व दाखवतो जीवाचा, कोणाचा, आणि त्या जीवाचा म्हणजे भाव ही काय, ही अवस्था आहे. भाव हे अस्तित्व आहे कोणाचं, ज्याचं अस्तित्व आहे त्याचं नाव आहे जीव. म्हणजे जीव हा खरा काय आहे, भावरूप आहे. खरा भावरूप कोण आहे, खरा भावरूप जीव आहे, म्हणजे खरा जीवाचं अस्तित्व आहे. पण खरं जीवाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व खरं नसून त्याचं स्तब्धी भाव खरा आहे. अस्तित्व कोणाचं आहे, राम देशपांडेंचं अस्तित्व नाही, नवरा बायकोचं अस्तित्व नाही, ब्राह्मण क्षत्रियाचं अस्तित्व नाहीये. असं करत करत कशाचंच अस्तित्व नाही. कशाचं अस्तित्व आहे, जीवाचं अस्तित्व आहे. पण जीवाचं जे अस्तित्व आहे म्हणजे जीव भाव आहे, पण खरा जीव भाव नाही, स्तब्धी भाव आहे. अस्तित्व खरं जीवाचं आहे म्हणजे जीव खरा आहे हे लक्षात आलं की भाव या शब्दापर्यंत आपण गेलो. आणि हा जीव कुठे सापडतो, हा जीव हृदयात सापडतो. कुठे आहे तो हृदयात आहे. हृदयात गेल्याशिवाय जीव सापडत नाही. हृदयातला जीव खरा लक्षात आला पाहिजे. हृदयामध्ये जीव आहे म्हणजे तो खरा अस्तित्व रूप आहे आणि म्हणून त्याचा खरा भाव आहे. म्हणून जीव हा खरा भाव आहे. कारण जीव शब्दाचा आपण जो विचार करतो तो स्थूल आणि सूक्ष्म देहाला धरून करतो, पण भाव जो आहे तो फक्त हृदयामध्येच राहतो असं नाही, तर तो स्थूलात सूक्ष्मात पण येतो आणि तिथून तो खाली पण येतो, असा आपण विचार केलेला आहे. भाव कुठे कुठे जातो, भाव स्थूल सूक्ष्म आणि त्यापासून बाहेरच्या जगापर्यंत सर्व विषयापर्यंत जातो. मग भाव जातो म्हणजे कोण जातो, तो जीव जातो. मग जीव जेव्हा जातो तेव्हा ज्याच्या द्वारे तो जातो, जिथपर्यंत जातो त्याच्यासारखा होतो. म्हणजे तो अंतःकरणातून निघाला तर अंतःकरणासारखा होतो, मनातून निघाला तर मनासारखा होतो, हृदयातून पुढे जिथे जिथे कुठे जातो तो तदनुरूप झाल्यासारखा भासतो. म्हणजे खरा भाव शब्दाचा अर्थ काय, जीव आहे. जीव हा खरा भाव आहे. कारण भाव शब्दाचा अर्थ जर आपण अस्तित्व केला तर अस्तित्व खरं कोणाचं आहे, जीवाचं आहे. पण जीवाचं खरं अस्तित्व आहे तर हे अस्तित्व म्हणजे हा जीव ओघळतो किंवा वाहतो तर तो कुठे जातो, सूक्ष्मामध्ये, स्थूलामध्ये
इंद्रियांवाटे तो विषयांपर्यंत जातो, तर तिथे तिथे जातो. म्हणजे तिथे तिथे जाऊन तो जीव तदनुरूप होतो. कसा होतो? तो जीव जर हृदयामधून निघाला तर या सगळ्यांच्या द्वारे तो जर उदाहरणार्थ बायकोपर्यंत पोहोचला तर त्याला नवरा हा भाव येतो. त्या जीवाला असं वाटतं मी नवरा आहे असं त्याला वाटतं, आणि असं वाटल्याने त्याचा स्तब्धी भाव संपतो. काय होतंय? नवरा हा भाव आल्याने स्तब्धी भाव नष्ट होतो. मग नवरा जे आहे हे खरं वाटायला लागतं. मी नवरा हे खरं वाटतं. मग त्याच्यात सत्यत्व वाटतं. मग त्याच्यात सत्यत्व वाटल्यानंतर होईल काय? वास्तविक जीव जो आहे तो अस्तित्वरूप आहे. म्हणजे जीव हा खरा भावरूप आहे. म्हणजे जीवाचं खरं अस्तित्व आहे, सत्यत्व आहे. तो अभावरूप नाही, तो भावरूप आहे. त्याचं सत्यत्व आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. त्याचं जर सत्यत्व आहे किंवा अस्तित्व आहे तर इकडे आल्यावर काय होतं? तो जेव्हा नवरा होतो तेव्हा नवरा हा शब्द जो आहे तो शरीराला धरून असतो, किंवा म्हणजे तो बायकोच्या शरीराला धरून असतो आणि तिच्याकडून आपण इकडे बघितलं तर या शरीराला धरून असतो. म्हणजे तो शरीराला धरून नवरा हा भाव येतो. आता शरीराला धरून असल्यामुळे किंवा बायकोच्या शरीराला धरून नवरा हा भाव असल्यामुळे ते दोन्ही शरीरांचा जर विचार केला तर दोन्ही नष्ट होणारे असतात. काय होतात? ते नष्ट होतात. म्हणजे कुठल्याही बायकोचं शरीर टिकलेलं नाही कायम, आणि कुठल्याही नवऱ्याचं शरीर कायम टिकलेलं नाही. म्हणजे ते नष्ट झालं. ते उत्पत्ती स्थिती प्रलयाच्या अंतर्गत जात आहे. मग हे जे नष्ट होणार आहे, मग नष्ट होणार असल्यामुळे ते आज जरी भावरूप वाटत असलं तरी उद्या अभावरूप होतं. काय होत आहे? शरीर आज जरी भावरूप वाटतंय म्हणजे खरं वाटतंय. भावरूप म्हणजे खरं वाटणं, सत्य. भाव म्हणजे सत्य. मग आता नवरा हा जो भाव आहे हा आज खरा वाटतो, पण उद्या तो काय होणार आहे? तो अभावरूप होणार आहे. आणि काल पण तो अभावरूप होता. काल जो अभावरूप होता, उद्या जो अभावरूप आहे तो आज मधल्या काळामध्ये भावरूप वाटतो. कोण भावरूप वाटतो? जीव भावरूप नाहीये. कोण वाटतंय? नवरा हा भावरूप वाटतोय. म्हणजे मी नवरा आहे हा भावरूप वाटतो. मग नवरा हा एक भाव आहे. अशा असंख्य भाव आपण धरून स्थूल सूक्ष्म देहाच्या संबंधाने आपण असंख्य अशा भावामध्ये, म्हणजे असंख्य अशा खोट्या भावामध्ये अडकून राहतो. आणि म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व जे आहे ते लक्षात येत नाही. आपलं काय अस्तित्व आहे, आपली काय सत्ता आहे हे लक्षात येत. कुठल्या सत्तेमध्ये आपण अडकलेलो आहोत हे लक्षात येत. आपली म्हणजे जीवाची खरी स्तब्धी रूप म्हणजे पारमार्थिक सत्ता असताना प्रातिभासिक किंवा व्यावहारिक सत्तेमध्ये तो सत्यत्व धरतो. जीव खरा परमार्थ रूप असताना, म्हणजे खरा तो पारमार्थिक सत्तेतला असताना, म्हणजे तो खरा स्तब्धी रूप असताना, स्तब्ध या भावाचा तो असताना झालं काय की तो व्यावहारिक किंवा प्रातिभासिक सत्तेत जातो. मग व्यावहारिक सत्ता किंवा प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय? प्रातिभासिक सत्ता म्हणजे भासलेली सत्ता आहे. जे काल नसतं, जे उद्या राहत नाही पण आज दिसतं, त्याला प्रातिभासिक म्हणतात. प्रातिभासिक म्हणजे काय? जे मागच्या क्षणाला नव्हतं, पुढच्या क्षणाला राहणार नाहीये पण आता मध्ये दिसतं, त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. व्यावहारिक सत्ता कशाला म्हणतात? जे कालही आहे वाटतं, आजही आहे आणि उद्या पण आहे, त्याला व्यावहारिक सत्ता म्हणतात. तसं वाटतं, ते तसं नाहीये. जे 3 काळात आहे असं वाटतं त्याला व्यावहारिक सत्ता म्हणतात. आणि ज्या पदार्थाचा भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये नाही असा निर्णय करता येतो पण मधल्या काळामध्ये जो पदार्थ भासतोय असं लक्षात, त्याला प्रातिभासिक असं. जसं हे आपला संसार जो आहे तो कायमचाच आहे असं आपल्याला वाटतं, हे संपणार नाही असं वाटतं. आपलं जगणं तरी तसंच असतं की हे संपणार नाही असं असतं. हे संपणार आहे, याचं काय होणार आहे? याचा सगळ्याचा शेवट होणार आहे. आणि हे पूर्वी नव्हतं, म्हणजे पुढे हे राहणार नाही. आता आपलं जे काही आहे, जे पदार्थ आहे, जे करणं आहे, हे सगळं जे आहे हे काल नव्हतं आणि उद्या राहणार नाही. मग असं असतानाच ते कायमचं आहे असं वाटतं, म्हणजे हे आपण व्यावहारिक सत्ता आहे. तर याच्यामध्ये तो जीव गुंतून बसतो. म्हणजे जीवाचा भाव कुठे जातो? नवरा बायको यामध्ये जातो. आणि म्हणून त्याचा कुठला भाव राहत नाही? स्तब्धी भाव. म्हणजे जीव हा 2 भावाला जाऊ शकतो, 2 स्थितीला तो जाऊ शकतो.
एक तर तो इकडे येऊन या भावामध्ये राहू शकतो, किंवा हे सगळ्याला सोडून तो त्याच्या स्वभावाला जाऊ शकतो. त्याचा जो स्वभाव आहे म्हणजे स्वभाव, तर तो जसा स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये तो जाऊ शकतो. पण स्वभावामध्ये जर त्याला जायचं असेल तर त्याला हे जे परभाव आहे ते सोडले पाहिजे. कारण तो जीव जेव्हा इकडे खाली येतो अंतःकरणामध्ये किंवा स्थूल शरीरामध्ये किंवा विषयामध्ये, तेव्हा तो त्या त्या ठिकाणचा भाव धरीत असतो. त्या त्या ठिकाणचा तो काय करत असतो, तो भाव धरत असतो. आणि म्हणून त्याचा स्तब्धी भाव नष्ट होतो. नष्ट होतो म्हणजे नष्ट झाल्यासारखा दिसतो. आता आपला विषय असा आहे की ह्याच्यातून बाहेर कसं पडावं, तर त्यासाठी आपण मागे हा विचार केला होता की सामान्य आणि विशेष अशा रूपाने त्याचा आपण विचार केला की हा जो जीव आहे तो खरं तर सामान्य आहे का विशेष हे कळून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तो नवरा होतो तेव्हा तो विशेष झाला का सामान्य आहे, तर तो सामान्य आणि विशेष या दोघांच्या खेळामध्ये राहतो. कसं, तर तुम्ही मागील वेळेस कदाचित मी मला म्हणालो होतो की तुम्ही आता इथे आलेले आहात, तर आता तुमचा जीव इथे आलाय असं पण म्हणू. तर तुमचा इथे जीव कसा आलेला आहे, सामान्य रूपाने आलाय किंवा विशेष रूपाने आलेला आहे. तर तो आता इथे विशेष रूपाने आला असेल तर विशेष रूपाने आल्यासारखा दिसतो, पण वास्तविक तो विशेष रूपाने कुठे असतो, मुलाबाळात असतो. इथे तो कसा आलेला आहे, इथे विशेष रूपाने शरीर आलेलं आहे, पण जीव मात्र कुठे आहे, विशेष रूपाने तो घरी आहे, संपत्तीमध्ये आहे, बायकोमध्ये आहे, मुलाबाळामध्ये आहे, असा कुठेतरी तो राहतो. इथे जो आला तो काय आहे, तो फक्त सामान्य रूपाने आहे. इथे शरीर जे ते विशेष रूपाने इथे दिसतंय, शरीर विशेष रूपाने दिसतं, पण जीव मात्र सामान्य रूपाने इथे नसतो. जीव जो आहे तो कुठे गेलेला आहे, तो घरी आहे किंवा कुठेतरी दुसरीकडे येतो आहे. तर जीव हा सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने कसा कुठे राहतो, तो कायमच त्याला आवडणाऱ्या विषयामध्ये राहतो. ज्या जीवाला जो विषय आवडतो तो त्या त्या विषयात राहतो. म्हणजे एखाद्याला संपत्ती आवडत असेल तर त्याचा जीव संपत्तीत राहतो. एखाद्याला जर गणगोत आवडत असेल तर त्याचा जीव त्या गणगोतामध्ये राहतो. म्हणजे बायको आवडत असेल तर बायकोमध्ये, नवरा आवडत असेल तर नवऱ्यामध्ये, मुलं बाळा आवडत असेल तर मुलाबाळामध्ये, तो तिथे राहतो. तर तो विशेष रूपाने तिथे राहतो आणि सामान्यपणे तो कुठेही राहतो. सामान्य रूपाने तो तसा राहत असतो. तर असं सामान्य आणि विशेष अशा दोन्ही रीतीने तो जगामध्ये जगतो. ही झाली जीवाची जगण्याची स्थिती. जीव जो आहे तो जगतो आहे, तो अशा पद्धतीने जगतो. कायमच प्रत्येक ठिकाणी तो सामान्य रूपाने राहत नाही आणि कायमच प्रत्येक ठिकाणी तो विशेष रूपाने राहत नाही. तर कधी सामान्य रूपाने कधी विशेष रूपाने असा तो राहत असतो. पण वास्तविक या प्रकारचं सामान्य रूप आणि या प्रकारचं विशेष रूप असं त्याचं खरं नसून त्याचं स्तब्धी भाव हे विशेष रूप लक्षात आलं पाहिजे, असा आपला विषय आहे. जीवाला स्वतःचा स्तब्धी भावरूप लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला गरजेचा जो काही अवयव आहे तो म्हणजे आपलं हृदय. तर हृदय जे आहे, ह्या हृदयामध्ये हा जीव खरा तर राहतो. पण हृदयामध्ये कधी राहतो, स्वप्नात राहतो का जागृतीत राहतो का सुषुप्ती अवस्थेत राहतो. गाढ निद्रेमध्ये जीव हा म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव हा सामान्य विशेष दोन्ही रूपाने कुठे राहतो, हृदयातच राहतो. जेव्हा स्वप्नात येतो तेव्हा तो सामान्य रूपाने कुठे राहतो, सामान्य रूपाने हृदयात राहतो आणि विशेष रूपाने तो स्वप्न प्रपंचात राहतो. जेव्हा तो जागृत अवस्थेमध्ये येतो, म्हणजे आता आपली परिस्थिती आहे, आता जीव हृदयामध्ये कसा आहे, तो सामान्य रूपाने आहे आणि जगामध्ये कसा आहे, विशेष रूपाने आहे. तर त्या त्या ठिकाणी तो त्या त्या प्रकारे विशेष रूपाने राहतो. मग आता या जीवाला त्याचं खरं रूप जे आहे, म्हणजे त्याला पुन्हा आपण विशेष म्हणतो, कारण विशेष सामान्य विशेष असं दोन पद्धतीने त्याचं वर्णन असतं. तर एक सामान्य विशेष आणि एक विशेष, म्हणजे सामान्य विशेष आणि एक विशेष. तर ते जे विशेष आहे ते त्याचं स्तब्धी रूप आहे, त्या स्तब्धी रूपाकडे गेलो पाहिजे. आता तुम्ही नवरा झाला, हे विशेष झालं का सामान्य आहे, नवरा झाला हे विशेष आहे का सामान्य. जीव हा नवरा झाला तर तो काय झाला, विशेष झाला का सामान्य झाला. नवरा झाला तेव्हा तो विशेष झाला,
आता तो बाप झाला तर काय झालं, आता बाप झाला हे विशेष झालं, मग नवरा तो सामान्य झाला. म्हणून जेव्हा बाप होतो तेव्हा नवरा हे विशेष संपतं, नवरा हे सामान्य होऊन जातं. मग नवरा संपतो का, संपत नाही, असतो म्हणून सामान्य आहे. म्हणून बाप झाल्यानंतर नवरे पण संपतं. म्हणून जिथपर्यंत बाप होत नाही तिथपर्यंतच नवऱ्याला किंमत असते. नवऱ्याला किंमत कुठपर्यंत राहते, खरी नवऱ्याची किंमत कुठपर्यंत आहे, जिथपर्यंत बाप होतो. एकदा का तो बाप झाला की त्याचा नवरा हा जो भाव आहे तो काय होतो, सामान्य होऊन जातो आणि बाप हा त्याचा विशेष भाव तयार. स्त्रीचं पण तसंच आहे. बायको म्हणून तिचा जो विशेष भाव आहे तो कुठपर्यंत आहे, जिथपर्यंत मुलबाळ होत नाही. एकदा का मुलबाळ झालं की ती सामान्य होऊन जाते आणि तिचं विशेष रूप काय होतं, आई होते ती. मग असं बदलत मग काही तर आजोबा होतात, काही आजी होतात, काही पणजी पण होतात, पणजोबा होतात काही. तर असे विशेष होत जातात. मग ते जेव्हा विशेष होत जातात तेव्हा त्यांचं हे सगळं बाकीचं सामान्य नष्ट होत नाही, ते राहतं, सामान्य रूपाने राहतं. तर असा विशेष सामान्यामध्ये तो काय होतो, खेळ चालू राहतो. पण या विशेष सामान्याच्या खेळामध्ये तो जो विशेष भाव आहे म्हणजे स्तब्धी भाव, तो काय होतो, तो दुर्लक्षित राहतो. कारण प्रत्येक जीवाला विशेष होण्यामध्ये हौस आहे. विशेष होण्याची हौस कोणाला नाही, प्रत्येकाला विशेष व्हावं वाटतंय. प्रत्येकाला काय, विशेष व्हावं वाटतंय. आणि त्या विशेष होण्याच्या नादामध्ये त्याचं आधीचं जे विशेष रूप होतं ते नष्ट होतं. नवीन विशेष होण्यामध्ये त्याचं पूर्वीचं जे विशेष रूप असतं ते नष्ट होत जातं. नष्ट होतं म्हणजे सामान्य रूपाला जातं. आता आपण माणूस आहोत, माणूस हे विशेष रूप आहे. आपण जर समजा पुण्य केलं आणि देवाधिक झालो तर काय होईल, देवाधिक हे आपलं विशेष रूप आहे, मग मनुष्य हे सामान्य रूप आपलं नष्ट होईल. तर असं आपण 14 भुवनामध्ये विशेष सामान्य अशा खेळामध्ये फिरत राहतो. 14 भुवनामध्ये या 2 शरीरामध्ये किंबहुना 3 शरीरामध्ये फिरतो. कारण देहामध्ये गेलं तरी तिथे तो जीवाचं जे आतलं विशेष रूप आहे ते लक्षात घेत नाही. म्हणजे सुषुप्तीत जरी गेला तर सुषुप्तीत गेल्यानंतर खाली असणारा विशेष सामान्याचा खेळ संपतो. म्हणजे तिथे असलेलं विशेष रूप त्याला लक्षात यायला पाहिजे स्वतःचं, पण ते त्याला लक्षात येत नाही, म्हणून त्याला घोर अज्ञान म्हणतात. म्हणून सुषुप्ती अवस्था ही घोर अज्ञानाची अवस्था आहे. कारण त्या ठिकाणी विशेष सामान्य इकडचं जे आहे हा खेळही संपतो आणि तिथलं जे स्वतःचं विशेष रूप आहे तेही लक्षात येत नाही. म्हणजे हे पण नाही ते पण नाही, अशी अवस्था असते सुषुप्ती अवस्था. म्हणून ती घोर अज्ञानाची अवस्था आहे. मग त्या सुषुप्तीतून तो खाली आला की पुन्हा सामान्य विशेषाचा खेळ चालतो. तर जागृत अवस्थेमध्ये हे सामान्य आणि विशेष त्याचं जे असणं आहे हे चालूच राहतं, ते बंद होत नाही. मग कुठलं विशेष व्हावं, स्तब्धी भाव हे विशेष साधलं पाहिजे. कोणाला कुठले विशेष साधायची हौस आहे, विशेष कुठलं हवंय किंवा कुठलं त्याला प्राप्त करावं वाटतंय. नवरा हे विशेष व्हावं वाटतं, नवरा व्हावं असं वाटतं, म्हणजे त्याला नवरेपणाची हौस आहे. तर नवरा हे विशेष असं विशेष आहे की जे कायम टिकत नाही. ते काय होतं, ते लोपतं, बाप होतो. बाप हे विशेष असं आहे की ते कायम टिकत नाही. म्हणून हे सगळे जर विशेष संसारातले बघितले, हे संसारातलं कुठलंही विशेष होणं जे आहे ते टिकत नाही. ते तुम्हाला सामान्याला पोहोचवतं कधी ना कधी. म्हणजे एखादा पंतप्रधान झाला तर तो विशेष होतो, पण असं कधीच होत नाही की तो कायमचा पंतप्रधान. त्याचं पंतप्रधान पद नष्ट होतं, म्हणजे तो पुन्हा सामान्य होतो. जगातली कुठलीच गोष्ट काय होत नाहीये, कायम विशेषला राहू शकत नाही. म्हणजे तो जीव त्या विशेषावर कायमचा राहू शकत. विशेष सामान्य असं तो खेळामध्ये रममान राहतो. आणि त्या गोंधळामध्ये होतंय काय अडचण आपली, त्याला स्वतःचं स्तब्धी भाव हे विशेष रूप लक्षात येत नाही. स्तब्ध म्हणजे काय, स्तब्ध म्हणजे शांत, स्थिर. स्तब्ध म्हणजे ज्याच्यामधून काही फल निघत नाही, ज्याला फल नाही ती अवस्था फलशून्य अवस्था आहे. स्तब्ध म्हणजे काय, स्तब्ध ही फलशून्य अवस्था आहे. मग असं कोणाला आवडतं, असं कोणालाच आवडत नाही. काहीतरी व्हायला आवडतं, काहीच न व्हायला आवडेल का काहीतरी व्हायला आवडतं.
काहीतरी व्हायला आवडतं. मग काहीतरी न होण्याची स्थिती कोणाला आवडेल? ज्याला आवडते तो मुमुक्षू आहे. म्हणून मुमुक्षू पद हे दुर्मिळ आहे. मुमुक्षू कोण असतो? मुमुक्षू तो आहे ज्याला काहीच व्हायला आवडत नाही, म्हणजे काही व्हायचं नाही. तर काही होतो ते जे विशेष आहे ते पुन्हा सामान्याला पोचवतो. आज नाही तर उद्या, एवढाच फरक आहे. म्हणजे तुम्ही नवरा म्हणून किती काळ राहाल? 1 वर्ष 2 वर्ष, नंतर बाप व्हाल. बाप म्हणून किती काळ राहाल? जोपर्यंत नातू येत नाही तिथपर्यंत. मग पुन्हा आजोबा झाले की बाप हा भाव सामान्य होऊन जातो. कुठलाही असू द्या, विशेष हे कधीही टिकणार नाहीये. हे काय होणार आहे? सामान्याला पोहोचवणार त्या जीवाला. म्हणून आता एखादा जरी तरुण झाला, तरुण म्हणून त्याला जर विशेषपणा वाटत असेल तर तो राहत नाही तरुण, तो म्हातारा होतो. म्हणजे कुठलाही विशेष भाव नष्ट होतो, त्याला सामान्याला पोहोचवतो. म्हणून हे भाव जे आहेत हे प्रपंचाचं एक अंग आहे आणि या प्रपंचामध्ये तो गुरफटून राहतो. ह्याच्यातून बाहेर पडायचं असं जर वाटलं एखाद्याला तर त्याच्यासाठी हा विषय. तर त्या जीवाने काय करावे? जो नवरा होतो, जो सुखी होतो, दुःखी होतो, जो दयाळू असतो, जो पापी असतो, जो पुण्यवान असतो, असा जो कोणी आहे, तो जो कोणी आहे, तो जीव जो आहे, तो जीव स्तब्धी भावाला जाऊ शकतो. नवऱ्याचा हा अधिकार नाहीये, सुखी दुःखी असणाऱ्याचा हा अधिकार नाहीये. जो जीव असं झालेला आहे त्याचा तो अधिकार आहे. तो ज्या अर्थी या सगळ्या भावापर्यंत जाऊ शकतो त्या अर्थी तो या स्तब्धी भावाकडे पण येऊ शकतो. आपण हे सगळं झालं होतं किंवा आपण हे सगळं होतोय, म्हणजे मुलगा, नवरा, बाप, आजोबा, हे आपण सगळं होत गेलो. सुखी दुःखी, चांगलं वाईट, पापी पुण्यवान, असं आपण होत गेलो. हा जो कोणी होत गेला तो जो जीव आहे, तो जीव जर हे सगळं होऊ शकतो तर तो जीव काय होऊ शकतो? स्तब्ध पण होऊ शकतो. हा त्याचा अधिकार आहे. त्या जीवाला हा पण अधिकार आहे, हा पण अधिकार. मग त्या जीवाला जे व्हावं वाटतं तो ते होतो. मग ज्या जीवाला हे वाटेल की आपण स्तब्ध व्हावं, तो जीव ह्या परमार्थाचा, या ग्रंथाचा अधिकारी, या श्लोकाचा अधिकारी. पण तसं वाटलं पाहिजे. एकाच वेळेस नवरा पण एकाच वेळेस बाप पण नाही होत आहेत. बाप झाला की नवरा संपलेला असतो म्हणजे तो सामान्य रूपाला गेलेला असतो. त्यामुळे एकाच वेळेस हा जीव 2 होईल का? ज्यावेळेस सुखी असतो त्यावेळेस दुःखी नाही होऊ शकत, ज्यावेळेस पापी असतो त्यावेळेस पुण्यवान होऊ शकत नाही, ज्यावेळेस चांगला आहे त्यावेळेस वाईट नाही होऊ शकत, ज्यावेळेस वाईट आहे तेव्हा चांगला नाही होऊ शकत. जेव्हा एखादा मनुष्य चांगला असतो तेव्हा चांगला हा त्याचा विशेष भाव आहे. मग वाईट भाव संपतो का? नाही, तो संपुष्टात नाही, तो सामान्य रूपाला असतो. मग तो जर मनुष्य वाईट झाला तर मग त्याचा चांगला भाव संपुष्टात येतो का? नाही, तो सामान्य रूपाला जातो. पण असताना विशेष कोण असतं? एकच कुठला तरी असतो. मग हे त्याला शक्य आहे, त्याला सगळंच काही होणं शक्य आहे. म्हणून जीव काहीही होऊ शकतो. काय होऊ शकतो? किडामुंगी होऊ शकतो आणि ब्रह्मदेव पण होऊ शकतो. जीवच कोण झाला? किडामुंगी झाला आणि जीवच ब्रह्मदेवापर्यंत उत्कृष्ट झाला. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. जीवाचं वाढ आणि खुंटत गेला तर तो किडामुंगी होतो, बारीक जीव होतो. खुंटत गेला तर, आणि वाढत गेला तर तो उत्कृष्ट होत गेला तर ब्रह्मदेव होतो. तर असं त्याचा प्रवास आहे. मग जीवाला काही होता येतं, पण काही होता येतं त्याच्यामध्ये स्तब्धी भाव येतो का? येत नाही. स्तब्धी भाव नाही त्यामध्ये काय नाहीये, मग स्तब्धी भाव नाही. म्हणून हे विशेष होणं आवडतंय का स्तब्धी भावाचं विशेष रूप पाहिजे, हा फक्त आपला विषय आहे. मग ज्याला कोणाला स्तब्धी भाव या विषयाकडे जावं वाटतं त्याला काय करावं लागेल? हे बाकीच्या सगळ्याला काय करावं लागेल? सामान्य करावं लागेल. म्हणून हे असेल का नसेल? असेल, पण ते सामान्य झालं पाहिजे. ते काय झालं पाहिजे? म्हणजे जेव्हा बाप होतो तेव्हा नवरा नसतो का? असतो, पण तो काय होतो? तो सामान्य होतो. म्हणजे मूलबाळ झाल्यानंतर बापाचं लक्ष कोणावर असतं? मुलावर असतं. बायकोवर तो एवढं लक्ष देत नाही, तो त्याचं लक्ष कोणावर असतं? खरं मुलावर असतं. पण मुलं बाळा नसतात तेव्हा लक्ष कोणावर असतं? बायकोवर असतं. हे जसं आहे त्याप्रमाणे जर आपण स्तब्धी भावाकडे लक्ष दिलं, म्हणजे स्तब्धी भाव हा विशेष रूप आपण जर प्राप्त करू शकलो, तिकडे जर आपण जाऊ शकलो, ते जर आपण लक्षात घेतलं तर इकडचं सगळं काय होईल? ते सामान्य होईल. म्हणजे तो बाप जेव्हा होतो तेव्हा नवरा हा सामान्य रूपात राहतोच, त्याप्रमाणे तो जर स्तब्धी भावाला गेला
तर तो बाकीचं सगळं राहीलच, पण काय राहील? सामान्य रूपाने राहील. मग तो नवरा राहील का नाही? सुखी राहील का नाही? कधी दुःखी राहील का नाही? सगळंच राहील. म्हणून जीवनमुक्ताला सगळंच असतं. जीवनमुक्ताला काय नसतं? काय नसतं जीवनमुक्ताला? काहीच नसतं. हे सगळं काही नसतं का? असतं. सगळं असून नाहीये, म्हणजे ते सगळं सामान्य रूपाला आहे. ते काय? ते सगळं सामान्य रूपाला गेलेलं आहे. स्तब्धी भावामध्ये ह्या सगळ्या सामान्य रूपाला आणण्याची ताकद आहे. ती साहजिक आहे. मग ती काही विशेष नाही काही त्यामध्ये, ते साहजिक आहे. जसं नवरा जेव्हा बाप होतो तेव्हा नवरा हा भाव सामान्य होणं साहजिक आहे, त्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे, सहज आहे. त्याप्रमाणे जर स्तब्धी भावाकडे जीव गेला तर हे सगळं सामान्य होणं सहज आहे. म्हणजे त्याला जग नष्ट होणं त्याच्यासाठी सहज आहे, त्याच्यामध्ये कष्ट काही नाही आहे. फक्त विषय काय? तो जीव कुठे गेला पाहिजे? फक्त विशेष काय? विषय काय आपला? तो जीव कुठे गेला पाहिजे? स्तब्धी भावाकडे गेला पाहिजे. स्तब्धी भाव. आणि हा स्तब्धी भाव कुठे आहे? स्तब्ध होणे कुठे आहे? असं जसं नवरा होणं कुठं आहे असा जर प्रश्न केला, कुठल्या ठिकाणावर नवरा होत आहे? कुठेही नवरा होता येतं का? त्याला काहीतरी ठिकाण असेल. बायकोचे ठिकाण नवरा होतो, म्हणजे बायको हे ठिकाण पाहिजे. बायको हे जर ठिकाण नसेल तर नवरा कसा होईल? बायको हे ठिकाणाचा पत्ता नाही तर नवरा होईल कसा? बायको हे ठिकाणाची अपेक्षा असते. श्रीमंत व्हायचं, श्रीमंत हा विशेष भाव आहे. मग श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत कुठल्या ठिकाणी होता येतं? त्याला ठिकाण काय? श्रीमंत होण्यासाठी काय ठिकाण? त्याच्याकडे पैसा पाहिजे. म्हणजे पैसा हे काय? धन दौलत हे काय आहे? हे ठिकाण आहे. ज्याच्याकडे धन असतो तो श्रीमंत, ज्याच्याकडे बायको असतो तो नवरा. त्या ठिकाणामुळे, त्याच्यामुळे त्याला ते पद प्राप्त होतं. कशामुळे होतं? तो विशेष कशामुळे होतो? त्याच्यामुळे होतो. तर हे विशेष पद मिळवण्यासाठी त्याला कुठल्या तरी ठिकाणावर जावं लागतं. कुठल्या तरी ठिकाणाचा, म्हणजे पैसा या ठिकाणाचा, बायको या ठिकाणाचा स्वीकार केल्याने तो तसा झाला. मग बायकोचा पत्ता नाही आणि तो म्हणतो मी नवरा आहे, तर त्याला कोण मानेल? पैशाचा पत्ता नाही आणि तो म्हणतो मी श्रीमंत आहे, मग त्याला कोण मानेल? कोण मानेल? कोण? एखाद्याकडे काहीच पैसा नाही आणि तो जर म्हटला मी श्रीमंत आहे तर कोण ऐकल त्याचं? एखादा म्हटला मी नवरा आहे तर लोक काय म्हणतात? दाखव बायको कुठे तुझी. मग त्याचं नवरेपद पण सिद्ध होण्यासाठी काय लागते? बायको लागते. एखाद्याचा बाप पण सिद्ध होण्यासाठी पोरग लागतं. म्हणजे पोरगा असेल तर काय काय म्हणणार? तर म्हणणार बाप आहे. पण पोरगा नाही तो म्हणतो मी बाप आहे, तर मग चालेल का? बायको नाही म्हणतो मी नवरा आहे, चालेल का? पैसा नाही म्हणतो मी श्रीमंत आहे, चालेल का? दुःख नाही आणि तो म्हणतो मी दुःखी आहे. यातना नाहीत आणि तो म्हणतो मी दुःखी, चालेल का? आपण म्हणतो त्याला काय धाड भरली. रडत असेल तर आपण म्हणतो हा दुःखी आहे. आणि एखादा रडत नाही काय नाही आणि म्हणतो मी फार दुःखी आहे, तो म्हणतो काय याला काय दुःख आहे असं आपण म्हणतो. पण एखादा रडताना दिसला तर आपल्याला प्रश्न पण पडत नाही, आपण म्हणतो अरे हा दुःखी आहे. म्हणजे यातना दिसल्या तर आपण म्हणतो दुःखी आहे. तर प्रत्येकाला काय असतो? कशाचा तरी ठिकाण असतो, कशाचा तरी ठाव असतो. त्या ठावाला गेला तर ते विशेष रूप प्राप्त होत. तसं होईल का? आता मी जर म्हटलं मी फार दुःखी आहे तर तुम्ही म्हणाल का हो? का नाही म्हणणार? कारण काय दिसलं पाहिजे ना, काहीतरी ठाव ठिकाणा दिसला पाहिजे ना, तर त्याला म्हणता येईल की आपण हा दुःखी आहे किंवा हा सुखी आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा पापी आहे, पुण्यवान आहे, हा दयाळू आहे. ह्याच्या खिशातून 1 रुपया पण निघत नाही. आपण हा म्हणणार का दिलदार माणूस आहे? म्हणजे आपण कायम समजा जातो प्रवास करताना वगैरे, एखादा माणूस पैसा अजिबात काढत नाही, 1 रुपया पण काढत नाही. मग आपण म्हणणार का आमच्यातला सगळ्यातला हा दिलदार माणूस आहे असं आपण म्हणणार का? नाही म्हणणार. का? त्याचा ठाव दिसत नाही, त्याचा ठाव तसा लागत नाही, का लागतो? आपल्यात काही दिलदार असतात, काही दयाळू असतात, काही प्रेमळ असतात. कसं कळतं आपल्याला? त्याचा ठाव लागतो. त्याचं काय लागतं? त्याचा ठाव लागतो, त्याचा ठाव ठिकाणा लागतो. म्हणून आपल्याला कळतं की ह्याचं हे विशेष रूप आहे. आणि ते नाही लागलं तर आपण त्याला म्हणणार नाही. आता तुम्हाला महाराज काय म्हणू लागले? तुम्ही ठाव काहीतरी शोधला, बरोबर? काय शोधला? मग काहींना वाटायला हे कपडे घातलेत, तर त्यांनी तसं ठाव शोधला म्हणून ते महाराज आहे. ज्यांना कपड्याच्या ठावावरून महाराज ही कल्पना असते तो त्याप्रमाणे ठाव शोधतो, बरोबर? तर प्रत्येकाचं जे विशेष रूप असतं त्यासाठी काहीतरी काय लागतं? ठाव ठिकाणं शोधायला. त्याच्यामुळे तो होत असतो. तसं
स्तब्ध, स्तब्धी भाव. म्हणजे स्तब्ध होण्यासाठी काहीतरी ठाव लागेल. काहीतरी काय लागेल? काहीतरी लागेल, त्याच्यासाठी होणार नाही. स्तब्ध. मग स्तब्ध होण्यासाठी काय लागतं? नवरा होण्यासाठी बायको लागते, श्रीमंत होण्यासाठी पैसा लागतो, पापी होण्यासाठी पाप करावं लागतं, दयाळू होण्यासाठी दयाळूपणा दाखवावा लागतो. असं सगळ्यासाठी काही ना काही तुम्हाला दिसेल. तसं स्तब्ध होण्यासाठी काय लागतं? स्तब्ध. स्तब्ध हे काय? हे विशेष रूप आहे. स्तब्धी भाव, नवरा भाव असं आहे ना, श्रीमंत भाव, दयाळू भाव, तसं स्तब्धी भाव. स्तब्ध होण्यासाठी काय करावं लागेल? स्तब्ध होण्यासाठी काय करावं लागेल? हा, त्याचा ठाव ठिकाणच तो आहे. काही न करणे करावं लागेल. हेच त्याचं ठाव ठिकाण आहे. आणि आपल्याला तसं तेच जमत नाही. त्याचं ठाव ठिकाण कशात आहे? स्तब्धी भाव म्हणजे स्तब्धचा ठाव ठिकाणच तो आहे की काही न करणे, काही नाही, काहीच नाही, काहीच नाही, हेच त्याचा ठाव ठिकाण आहे. आणि काहीच न होण्यामध्ये कोणालाच हौस नाही. मग कसं काय स्तब्धी व्हावी? स्तब्ध होण्यासाठी काय करावं लागतं? काही न होणे, काही न करणे, काहीच नसणे, काहीच नाही, आपण काहीच नाही, हा भाव स्तब्धी भावावर नाही. आपण काहीच नाही, आपलं अस्तित्व काहीच न राहणे, न ठेवणे, काहीच न ठेवणे, काही शिल्लक न ठेवणे, हा स्तब्धी भावाचा प्रवास आहे. काहीच नाही. म्हणजे तुम्हाला जर विचारलं तुमच्याकडे काय आहे, तर तुमच्याकडे यादी आहे मोठी. आपल्याला जर विचारलं काय आहे आपण, तर आपल्याकडे यादीच असते. मी नवरा आहे, मी बाप आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे करतो, मी ते करतो, मी आमका, मी तमका. आपल्याला फक्त विचारावं कोणी. नाही विचारलं तरी आपल्याला माहिती आहे आपण एवढं आहे. आता हे सगळं पुसायचंय. तर काहीच नाही, काही न करणे, काही न होणे, काही नसणे, याचं नाव स्तब्धी भाव. म्हणजे सगळं पुसावं लागेल. मग तुम्हाला जर विचारलं कोणी की तुम्ही नवरा आहात का, आपण काय म्हणावं? आपण म्हणावं की मी नवरा नाहीये. तुम्हाला विचारलं तुम्ही बाप आहात का, तुम्हाला मी बाप नाही. तुम्हाला विचारलं तुमचे ब्राह्मण आहात का, तुम्हाला मी ब्राह्मण नाहीये. तुम्हाला विचारलं तुम्ही क्षत्रिय आहात का, तुम्ही क्षत्रिय नाहीये. मग तू आहेस कोण? मी हे कोणीच नाहीये. मी हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, काहीच नाहीये. मग काय, मी पापी आहे का? नाही, मी पापी नाही. मी पुण्यवान आहेस का? मग पुण्यवानही नाहीये. मग तू दयाळू आहेस का? मी दयाळू नाहीये. मी प्रेमळ आहे का? मी प्रेमळ नाहीये. मी तू एकदम असा रागीट आहेस का? नाही, मी रागीट पण नाही. तू चांगला आहेस का? मी चांगला नाहीये. मी वाईट आहेस का? मग वाईट पण नाहीये. मग तू आहे काय? मी काहीच नाहीये. याची हौस कोणाला आहे? याची काही न होण्याची हौस कोणाला आहे? उलट काहीतरी व्हावं असं वाटतं. आणि हा भाव आहे फक्त. हे काय? पण या भावामध्ये किती सामर्थ्य आहे हे तुम्ही जिथपर्यंत अनुभवत जाणार नाही तिथपर्यंत लक्षात येत नाही. ते एक सामर्थ्य आहे. लोकांना काहीतरी होण्यात सामर्थ्य वाटतं. आणि काहीतरी होण्यामध्ये काय अडचण आहे? तुम्ही जे काही होता त्याचा नाश होतो. तुम्ही जे काही होता त्याचा नाश होतो. आणि त्याचा नाश होऊन दुसऱ्या कशात काहीतरी तुम्ही होता. त्याचा नाश होऊन परत तिसरं काहीतरी होता. त्याचा नाश होऊन चौथं काहीतरी होता. असं करत करत 14 भवनामध्ये फिरत राहतो. हे असतो, मग हे होतो, मग हे जेव्हा होतो तेव्हा ते आधीच सुटतं, आधीच नष्ट होतं. म्हणून असं आपलं काय आहे? फक्त पुनरावृत्ती आहे. याला पुनरावृत्ती म्हणतो. म्हणजे आधी कुत्रा होता, मांजर झाला, मांजर होता, डुक्कर झाला, डुक्कर होता, वाघ झाला, वाघ होता, झाड झाला, झाड होता, वेली झाला, वेली होता, देव झाला, देव होता, माणूस झाला. नुसतं बदलत चाललाय. विशेष होतं त्याला मागचं सगळं संपुष्ट. असं करत करत नुसतं होतच राहतं. असं किती होणार? किती वेळा होणार? असं किती वेळा अशी फजिती करून घेणार? किती वेळा असं आपण पुनरावृत्तीमध्ये जाणार? ही हौस जेव्हा संपते, काही न होण्याची इच्छा राहते. मग तुम्हाला कोण व्हायचं? देवाधिक व्हायचं का? देवाधिक व्हायचं नाही. मग राक्षस व्हायचं का? राक्षस व्हायचं नाही. स्वर्गवासी व्हायचं का? स्वर्गवासी व्हायचं नाही. नरकवासी व्हायचंय का? नरकवासी पण व्हायचं. मृत्यू लोकात राहायचं का? मृत्यू लोकात पण राहायचं नाही. कुठे राहायचं? काहीच व्हायचं नाहीये. असं कोणाला आवडेल? असं आवडेल कोणाला? किती लोकांना आवडेल? त्यांची संख्या किती आहे? नसल्यासारखीच आहे. प्रत्येकाला काहीतरी व्हावं वाटतंय. आणि ठाव ठिकाणा या स्तब्धी व्हायचा काय?
काही न होणे, काही नाही झालं तर तुम्ही स्तब्धी भावाला अपमत झाला. म्हणजे स्तब्धी भाव ही समाधी आहे. या समाधीला पोहोचणं अवघड आहे का? नाही, काही अवघड नाही. फक्त वजा करत चालायचे. काय काय वजा करत चालायचे? यादी करायची, तेवढं वजा करत चालायचं. तुम्हाला मागे सांगितलं होतं वाटतं नाही, यादी करायची, त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं आपण काय काय आहोत आणि त्याला वजा करत जायचं. त्याच्या पुढे ठरवायचं की आज आपण हे वजा करायचं, की मी आज आता दयाळू राहणार नाही. पण दयाळू राहणार नाही असं म्हटलं की एखाद्याला वाटतं मग आता तो एकदम असा दुष्ट मनुष्य होतोय की काय. मग दुष्टही व्हायचं नाही, मग त्याला पण काढतात. ना दयाळू ना दुष्ट, ना पापी ना पुण्यवान, ना चांगला ना वाईट, ना धर्मरूप ना अधर्मरूप, ना असा ना तसा, द्वंद्व काहीच नाही, ना राग ना द्वेष, काहीच नाही. हे काहीच नाहीये, ह्याचा कशाचा आम्ही स्वीकार करत नाही. पण जे स्वीकार करत असेल त्यांचं त्यांना माहिती, आपल्याला काय माहित नाही. आपल्याला काय माहित नाही. जगामध्ये काय आहे आपण सगळ्याचा स्वीकार करतो का? मग जगामध्ये नाहीये का काही? आपण एखाद्या गावात राहतो, त्या गावामध्ये चांगलं असतं का वाईट असतं? तुमच्या गावामध्ये खूप, तुम्हाला सांगता येईल, तुमच्या गावामध्ये चांगले लोक आहेत का वाईट लोक आहेत? भोसरी हे गाव आहे. तुमचं गाव कुठं तुम्ही सध्या राहता ते? हमू भोसरी. मला सांगा, भोसरी चांगली आहे का वाईट आहे? चांगले आहे का वाईट आहे? तुम्ही चांगले आहे का वाईट आहे? भोसरी समजा जर आपण चांगले म्हटलं तर भोसरीत राहणारे लोक चांगले होतात. भोसरी वाईट म्हटलं तर भोसरीत राहणारे वाईट होतं. तुम्ही या दोन पैकी एकच वर्गात असणार आहे. तुम्ही दोन पैकी एकाच वर्गात आहे का नाही आहे? दोन्ही पैकी एकाच वर्गात आहेत का नाही? का नाही म्हणा. दोन्ही पैकी एका वर्गात तुम्ही आहात. एक तर चांगले आहात किंवा वाईट आहात. आमचं म्हणणं आहे तुम्ही चांगले पण राहू नका, वाईट पण राहू नका. आता हे कोणाला आवडेल? तुम्ही भोसरीमध्ये जे राहता ते चांगलं होण्यासाठी राहता. चांगलं होऊन राहिले का नाही? तुम्ही कसे होऊन राहिले तिथे? आणि तुम्हाला वाटतं का नाही सगळ्या भोसरीमध्ये आपल्याला कोणी नाव ठेवू नये, सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटतं का नाही? वाटतं का ना? मी जाणाऱ्यांनी आपल्याला चांगलं चांगलं म्हणावं, चांगलं समजावं असं वाटतं ना. आता तुमच्या विरुद्ध जे लोक आहेत त्यांना काय वाटतं? जाणाऱ्यांना पण आपल्याला कसं म्हणावं? तुम्हाला वाटतं जाणाऱ्यांना नमस्कार करावा, पण दयेने, प्रेमाने, चांगल्या चांगल्या भावाने नमस्कार करावा. आणि तुमच्या विरुद्ध तिथं काही लोक आहेत त्यांना काय वाटतं? जाणाऱ्यांना आपल्याला नमस्कार करावा, पण कसा करावा? दहशत. कसा करावा नमस्कार? असं वाटतं का नाही? त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आपल्याला. आणि तुम्हाला वाटतं सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, पण तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला वाटतं आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणून ओळखलं पाहिजे. आणि त्यांना कसं वाटतं? त्यांचं चांगलं वेगळं आहे, त्यांचं चांगलं वेगळं आहे, तुमचं चांगलं वेगळं आहे. तुमच्या दृष्टीने त्यांचं चांगलं चांगलं नाही आहे ना. तर असे दोन्ही भाग आहेत तिथे. उदाहरणार्थ म्हणून आपण भोसरी गाव घेतलं, असं कुठलंही गाव घ्या तर प्रत्येक गावामध्ये एक तर चांगलं किंवा वाईट असे दोनच माणसं असतात. आणि एक तर इकडे राहतात किंवा इकडे राहतात. भोसरी हे गाव काय जगामध्ये सगळं जे काय त्या सगळ्यामध्ये दोनच भाग असतात. त्रिलोकामध्ये फक्त असे दोनच भाग असतात, असं किंवा असं, असं किंवा असं. आणि यापैकी तरी आवडतं किंवा यापैकी तरी आवडतं. म्हणजे आपल्याला हे तरी व्हायला आवडेल किंवा हे तरी व्हायला आवडेल, पण मला हे दोन्ही व्हायचं नाही असं कोणाला आवडेल? मग म्हणजे ह्याला काही जगण्याला अर्थ आहे का? काही काही वेळेस कधी कधी हे व्हायला आवडतं, कधी कधी ते व्हायला पण आवडतं, असं पण होतं. म्हणून काही काही माणसं कधी कधी चांगले असतात, कधी कधी वाईट असतात. म्हणजे कधी चांगले असतात, कधी वाईट असतात, कधी चांगले असतात, कधी वाईट असतात, कधी पुण्यवान कधी पापी, कधी पुण्यवान कधी पापी, असं पण असतं. पण पापी नाही, पुण्यवान पण नाही, चांगला पण नाही, वाईट पण नाही, असं पण नाही, तसं पण नाही, असं कोणाला आवडतं? असं कोणाला भाव वाटतं? असं कोणाला भाव वाटत? काहीच व्हायचं नाही. ही भूमिका जी आहे ही सोपी नाही, ही अवघड भूमिका आहे, पण ती अशक्य नाही. नक्कीच नवरा होण्या इतपत ती अवघड नाही, बाप होण्या इतपत ती अवघड नाही. बाप होणं फार अवघड गोष्ट. म्हणून कसं काय? बाप व्हायचं म्हणजे त्याला अख्खा आयुष्यभर जागावं लागतं. आणि बाप झाला म्हणजे त्याला मरेपर्यंत त्या पोरांची सगळं व्यवस्था करावी लागते. म्हणून बाप होणे अवघड नाही. बाप होण्याच्या यातना जर एकूण बघितल्या तर फार अवघड आहे ना. किती कष्ट करावे लागतात. तुम्ही राबता का नाही? रात्रंदिवस राबले का नाही? मरेपर्यंत राबावं लागणारच आहे बाप म्हणून. तसं याचं नाही, ह्या ठाव ठिकाण्याचं तसं नाही. याच्यामध्ये काही होणेच नाही. काही नाहीच म्हटलं प्रश्न येतो. ब्राह्मण म्हटलं की ब्राह्मणाचं सगळं काम लागतंय मागे, बाप म्हटलं की बापाचं सगळं काम लागतंय. तुम्ही फक्त म्हणा मी बाप नाहीच आहे, तुमचं कामच संपलं सगळं. मी ब्राह्मण आहे म्हटलं की काय होतंय?
मी ब्राह्मण म्हटलं तर होतं काय, सगळं पुढे लागतं ना मागे. बाप म्हणले काय होणार मग सगळे मागे लागतात. उपपती बाप सगळं करत बसलं. आता आपण नाहीच आहे म्हटलं, तुम्ही बापच नाही म्हटलं, म्हणणं सोपं नाही, पण समजा म्हणून बघा घरात गेला किंवा मी नवरा नाहीच आहे असं म्हटल्यानंतर मग सगळं काय होणार, सगळे कामं संपुष्ट करणार येतील का नाही. आपल्याला ते हवे आहेत का, आपल्याला ते नको आहे, आपल्याला पाहिजे. उलट आपल्याला वाटतं आपण बाप राहावं. तो बाप राहतो तर मग त्याला सगळं करावं. जितक्या दिवस तो बाप राहतो तितक्या दिवस त्याला सगळं करावं. एखादा गृहस्थी मनुष्य आहे, त्याला उपरती झाली आणि तो जर सगळं संघ परित्याग करून निघाला, गेला, संन्यास घेतला त्याने. आता ते संन्यासी माणसाला जाऊ कोणी विचारतो तू बाप आहेस का, तो काय म्हणेल हो. आणि तो त्याची जी काही मुलं आपण समजतो त्या मुलांची तो देखरेख करत असतो का, करतो का तो करत नाही. तो काही लक्ष देत नाही. मग ती मुलं मरतात का लगेच, हा संन्यासी झाला ते लगेच मुलं खलास झाली असं होतं का, असं काही होत नाही. त्यांचं प्रारब्ध असतं त्याप्रमाणे ते जगतात. मग एखादा विद्वत संन्यासी असतो तो काय करतो, तो स्थूल संन्यास न घेता विद्वत संन्यासाने लक्षात तुम्ही बाप नाहीये, तो बाप नाही म्हटलं मग ते त्यांच्याप्रमाणे जगतात. हा काय त्याच्यात बाप राहत नाही, हा बाप राहत नाही. हा बाप पण सोडून देतो, नवरे पण सोडून देतो, जे काय आहे ते सगळं सोडतो. सोपं नाहीये पण अवघड नाहीये. आता पापी आहे असं म्हटलं, मी पापी आहे म्हटल्यानंतर काय होतं, बाप आहे म्हटल्यानंतर काहीतरी होतं ना. बाप आहे म्हटल्यानंतर काहीतरी होतं. मी श्रीमंत आहे म्हटल्यानंतर काहीतरी होतं. श्रीमंत आहे असं म्हटल्यानंतर पैसा टिकवावा लागतो, त्याच्याशिवाय श्रीमंत म्हणता येईल का. म्हणून श्रीमंत मनुष्य काय करतो, श्रीमंत मनुष्य श्रीमंत कशामुळे होतो, पैशामुळे होतो. पैशाच्या ठाव ठिकाण्यामुळे तो श्रीमंत म्हणवला जातो. मग तो त्याला श्रीमंत म्हणायचं असेल, त्याला जर वाटत असेल मी श्रीमंत राहावं, तर त्याला पैसा टिकून ठेवावा लागतो, तो श्रीमंत राहतो. मग श्रीमंत आता त्याच्यात अधिक काय आहे की समजा जर 1 लाख रुपये असेल तर श्रीमंत, अशी जर व्याख्या त्यांनी करून घेतलेली असेल, अशी त्यांनी व्याख्या केली असेल, तर पूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी अशी व्याख्या केली असेल, आजही त्याच्याकडे 1 लाख रुपये असेल तर त्याला म्हणतील का श्रीमंत आहे. काही काही लोकांचा पगार महिन्याला 1 लाख रुपये असतो आणि हा समजतोय की 1 लाख रुपये म्हणजे श्रीमंत, म्हणजे हा श्रीमंत राहिला का, मग चालत नाही तसं. म्हणून श्रीमंत राहायचं असेल तर ते ठाव ठिकाणा जसं असेल त्याच्या पाठीमागे धावावं लागतं, बरोबर का नाही. मग एखादा जर पापी असेल तर त्याचा पापी असेल तर त्याला पाप टिकवण्यासाठी काय करावं लागतं, तसं पाप करावं लागतं. तुम्ही म्हणला असं थोडंच असते, तुम्हाला हौस नसेल हो पापाची, तुम्हाला पुण्याची आहे, मग तुम्हाला पुण्य वाढवावं लागतं. पण पापाची हौस असणारे पण असतात. अब तक 56 माहितीये का नाही पिक्चर, त्याच्यामध्ये तो काउंट करतो की माझे किती 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 लोकांना मारलं मी अजून. आता त्याला त्याच्यात हौस आहे. आता मारणं म्हणजे पाप झालं ना, पण तो किती मारतो, 56 मारतो, मग 57, मग 58, मग 59. मग तो काय करतोय, त्याला टिकवायचंय ना त्याचं ते पाप. तसं पुण्याचं पण असतं. मग किती माळा जपल्या असं तो काय करतो, मग पुण्य जपतो तो, म्हणजे पुण्य त्याला मोजावं लागतं. तुम्ही काही व्हा, कशाचंही ठाव टेकन लावा, ह्या सगळ्यामध्ये काय आहे की ते टिकवा पण लागतं. ते नुसतं घेतलं म्हणजे टिकतं असं नाही. तर नवरे पण टिकवावं लागतं. म्हणजे बाप जरी झाला तर नवरे पण टिकवायचं असेल तर काय करावं, बायकोचा नीट सांभाळा करावा लागतो, तो नवरे पण टिकून राहतो, बरोबर का नाही. आजोबा झाला तर बाप पण टिकवायचं असेल तर नातवाकडे लक्ष देताना मुलाकडे पण लक्ष द्यावं लागतं. फक्त नातवाकडे लक्ष दिलं आणि मुलाकडे लक्ष नाही दिलं तर तो बाप राहत नाही, तो काय होतो, आजोबा होतो. म्हणून श्रेष्ठ कोण आहे, जो नातवंडाकडे लक्ष देतो आणि मुलाकडे पण लक्ष देतो, तो श्रेष्ठ आहे. म्हणून काही लोक पोराला पोरं झाली तरी पोराचा सांभाळ करतात आणि त्याला बाप पण टिकवायचे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे का आनंदाची गोष्ट आहे सांगता येत. आता तो तुमचा विषय, आमचा विषय नाही, पण अशी परिस्थिती आहे, पोराला पोरं झाली तरी पोराचा सांभाळ करतात. कायसाठी, बाप पण टिकवायचे, हाऊस आहे, त्याला करणार काय, त्यालाही लाज वाटत नाही, यांनाही लाज वाटत नाही. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा विचित्रपणा आहे. असो, आपला काही विषय नाही तो, है ना. पण टिकवायचं असेल तर काय करावं लागतं, माझा विषय असा आहे की टिकवायचं असेल तर काय करावं लागतं, त्याला सोडायला नाही लागत, मग ते चिटकून राहावं लागतं त्याला. म्हणजे बाप पण टिकवायचं असेल तर नातवंडाच्या नादी लागायला नाही लागत. कोणाला लागतं, नातवंड. म्हणजे आजोबा पण टिकवायचं असेल तर नातवंडाच्या नादी लागायला लागतं, आणि बाप पण टिकवायचं असेल तर नातवंडाच्या नादाला लागतानाच कोणाच्या नादाला लागायला लागतं. म्हणून पोराने जर म्हटलं बाबा पैसे द्या एवढे, तर द्यायला लागतं का. तुम्ही त्याला म्हणू शकत नाही, आता तुला पोरबाळा झाली, लाज वाटते का नाही मला पैसे मागायला, असं तुम्ही म्हणू शकत नाही. असे म्हटले तर तुम्ही कोण राहत नाही,
बाप राहत नाही. असं कोणाला आवडेल? असं आवडत नाही, कारण बाप पण टिकवायचंय. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा वेगवेगळं काहीतरी विशेष होतं तेव्हा त्या विशेषपणामध्ये ते टिकवावं पण लागतं. त्या टिकवण्याच्या हाऊसमध्ये अनंत जन्म फिरतोय आपण. काय होतंय? अनंत जन्म फिरतोय. मग हे नको किंवा स्तब्धी भावाकडे जाण्यासाठी नाही असं करणं ह्या सगळ्याला, तसं बघितलं तर अवघड झालं ह्याच्यामुळे. वास्तविक अवघड काहीच नाही. वास्तविक जेव्हा आपण अभ्यास करत जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं आपण हे काही नाहीये, आपण हे काही नाही आणि आपल्याला हे काही नको, असे दोन भाग आहेत. आता आपण हे आहोत असा आपला स्वभाव आहे. आपला स्वभाव काय झालाय? हे आपण आहोत असा स्वभाव झालाय. आपल्याला असं वाटायला लागलं हे आपण आहोत, म्हणून आपल्याला पहिल्यांदा लक्षात काय घ्यावं लागेल? आपण हे नाही हे लक्षात घेता येत नाही आपल्याला. हे घेतलं तर फार सोपं झालं. गंमत कशी आहे, हे आपण आहो असं आपल्याला वाटतंय, पण त्याच्या एकदमच विरुद्ध जाऊन हे आपण नाही असं म्हणता येत नाही आपल्याला. एवढं सोपं नाही राहिलेलं. म्हणजे मी नवरा आहे असं वाटतं, मी नवरा आहे असं आपण म्हणतो, हा आपला भाव आहे. मग मी नवरा नाही असं म्हणता येतं का लगेच? नाही म्हणता येत. म्हणजे काय करावं लागेल आता? म्हणजे दुसरी ती जी मुद्दा आहे तो लक्षात घ्यायला लागतो की आपण हे कसं नाहीये हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे मी हे आहे आणि मी हे नाहीये असं भूमिका असते ना. तर आपण हे आहोत हे जे आपल्याला खरं वाटतंय, हे आपण खरे कसे नाहीयेत याचा पण शोध घ्यायला लागतो. मग त्याच्यावर विचार करावा लागतो. आपण कसे बाप नाही. मी बाप नाही म्हणणं हे सोपं नाही. म्हणून पहिल्यांदा मी बाप कसा नाहीये याचा अभ्यास करण्याचं नाव परमार्थ आहे. वेदांतामध्ये त्याचा अभ्यास केला होता. आपण बाप कसे नाही, आपण पापी कसे नाही, आपण पुण्यवान कसे नाही, आपण चांगले वाईट कसे नाही, आपण असे तसे कसे नाही, हे कसे नाही आपण. हे तुम्ही जसं जसं लक्षात घ्याल तसं तसं काय होईल, एक दिवस तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही बाप नाहीये. तुम्ही बाप राहणार नाही. नवरा राहणार नाही, बायको राहणार, पापी राहणार नाही, पुण्यवान राहणार नाही, आणि मग काहीच राहणार नाही. म्हणजे ते आपण कसे नाहीत हे लक्षात घेण्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ काय करतोय आपण? वेदांतामध्ये जो अभ्यास आहे तो काय आहे? हे आपण कसं नाहीये, हे आपण आहोत हे सांगणारं जग आहे. महाराज फक्त सांगतात हे तुम्ही नाहीये. नाहम मनुष्य न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा. आपण हे सगळं नाहीये. हे सगळं आपण नाही असं आपल्याला काय करावं लागेल? ओळखावं लागेल. म्हणजे तसा शोध घ्यावा लागेल की आपण कसं नाहीये. म्हणून कसं नाहीये ही साधना आहे आपली. नाही म्हटलं तर विषय संपतो. म्हणून कसं नाही एवढीच साधना आहे. साधना काय आपली? काय काय लोकांना वाटतं तुम्ही मग परमार्थात काही साधनच नाही का आपल्याला? आहे नाही साधन आपल्याला. हे कसं आपण नाहीये. मग कसं नाही याचा शोध घेत गेला, जसं तो उत्कृष्टपणे शोधतो, जसं त्याला हे लक्षात यायला लागतं की आपण हे नाहीये, तसं त्याचा स्तब्धी भाव वाढत जातो. आणि स्तब्धी भाव म्हणजे काय? स्तब्धी भाव म्हणजे कशी संबंधित आहे? काही नाहीशी संबंधित आहे. म्हणून जसं तो नाहीये, हे नाहीये असं त्याची ही स्तब्धी भावाची संपत्ती वाढत जाते. श्रीमंत कोण होतो? जो हे लक्षात घेतो मी गरीब कसा नाहीये किंवा माझ्याकडे पैसा कसा आहे. मग त्यासाठी त्याची गरिबी नष्ट होत जाते, म्हणजे त्याच्याकडे धन दौलत वाढत जाते, म्हणजे तो श्रीमंत होत जातो. तसंच हे आहे. जसं तुम्ही काही नाही असं होत जाता, म्हणजे तुमची संपत्ती वाढत जाते, तेव्हा तुम्ही स्तब्धी भाव या समाधीकडे येऊ लागता. म्हणून स्तब्धी भाव ही जी समाधी आहे ती काही एकदमच लगेचच कोणाला प्राप्त होणारे नाही. हा एक प्रवास आहे. त्यासाठी आपण काय नाही हे शोधावं लागतंय. काही नाही असं म्हटल्याने होत नाही, हा शोध आहे. आणि तो जितका दृढ होतो तितकी समाधी दृढ आहे. जितकं पक्क आपल्याला लक्षात येईल की आपण हे नाहीये. कोणी काही जरी म्हटलं तर, कोणी काही म्हटल्याने काही होत नाही. कारण जग जे त्याच्या विरोधात आहे. जग जे ते काहीतरी होण्यामध्ये आहे. काहीतरी होणं याचं नाव जग आहे. काहीतरी व्हावं लागतं. जगात राहायचं तर काहीतरी व्हावं लागतं. तुम्ही काहीच नाही राहिलं तर जगात राहू शकत नाही. मग काहीतरी व्हायचं म्हणजे तुम्हाला काय होण्याची हौस आहे? तुम्ही पापी झाले तर नरकात जागा आहे, म्हणजे नरकवासी होणार.
पुण्यवान झाले तर स्वर्गवासी होणार, स्वर्गात जागा आहे. मध्यम राहिले तर मृत्यू लोकात जागा आहे. नीच कर्म केली तर कुत्रा मांजर डुक्कर होता येतं. शुभ कर्म केली तर देवाधिक होता येतं. असं या जगामध्ये सगळ्यांना काय स्थान आहे. काहीतरी केल्याने काहीतरी होता येतं, कुठेतरी जाता येतं. पण हे काहीच नाही केलं तर जाणार कुठे? मग तो स्तब्धी भावात आहे. तो कुठे जातो? तो स्तब्धी भावात जातो, म्हणजे तो भगवत भावात जातो. पण याची हौस नसते, याची इच्छा कोणाला नसते. आणि ही इच्छा ज्याला आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. ही जी इच्छा ज्याला आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे कशाची इच्छा नसणे, काही होण्याची इच्छा नसणे. मग जे काही झाल्यासारखं वाटतोय, झाल्यासारखं वाटतोय, आता हे आपण झालोय का नाही याचा शोध घ्यावा लागेल. कारण जे झालेलो आहे त्याची विल्हेवाट लावावी लागणार ना. मग आता आपण नवरा झालेलो असो, आपण बाप झालेलो असो, तर आपण बाप आहोत की नाही याचा शोध लावावा लागेल. मग जितका तो शोध दृढ होत जातो तितका त्याचा बाप पण नष्ट होतात. पण असं चालेल का? मग असं व्हायला लागलं की जगातले सगळे धावायला लागतात लोक. ते म्हणतात हे काय, तुम्ही बाप आहेत, तुम्ही नाही करणार तू कोण करणार, तुम्ही नवरा आहात, तुम्ही नाही करणार तो कोण करणार, तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून करणं आलं. मग करत असेल तरी मी करत नाही असा भाव लागतो. पण तो जास्त अवघड आहे. म्हणजे न करता न करण्याचा भाव आणि करून न करण्याचा भाव, असे दोन भाव असतात. हे दोन भाव आहेत, हे भाव आहेत फक्त. आणि सगळं जग ह्याच्यामध्ये असतं. करून न करण्याचा भाव हा श्रेष्ठ आहे. न करून करणं, न करून न करण्याचा भाव, न करून न करण्याचा भाव हा सोपा आहे. न करून म्हणजे काही करायचं नाही आणि करण्याचा भाव नाही आहे, मग ते ठीक आहे, ते सोपं आहे, करतच नाही ना काही. पण करून न करण्याचा भाव हा अवघड विषय. आता आपण करणाऱ्यामध्ये आहोत का न करणाऱ्यामध्ये आहोत? म्हणजे सर्वसंग परित्याग करून जो गुहेत बसला तो काहीच करत नाही, आपण त्या वर्गात आहोत काय? नाही, आपण आता करणाऱ्या वर्गात आहोत. मग आता करणाऱ्या वर्गाला जर अवघड आहे की करता जो आहे तो अकर्ता कसा आणि म्हणून तो अभक्त कसा, हा शोध आहे. हा वेदांताचा अभ्यास आहे. म्हणजे हे जे करणं आहे, ह्या करण्याचा आपल्याला काय करायचं आहे? त्याग करायचा. करण्याचा त्याग करायचा आहे. मग करायचं नाहीये का? तो भाव जो आहे तो त्यागायचा आहे. आणि तसं शक्य आहे का? हो, तसं शक्य आहे. करणं त्यागता येईल का? करणं त्यागता नाही येत आहे. साधू संत सांगतात की करणं त्यागता येणार नाहीये. मग करणं जर त्यागता येणार नाहीये तर मग काय त्यागता येणार ते त्यागा. करणं जे ते त्यागता येणार नाही, पण जे त्यागता येऊ शकतं ते त्यागा. काय त्यागता येतं? तो करणेपणाचा जो भाव आहे तो त्यागता येतो. म्हणजे करून सुद्धा तो करत नाही असा भाव त्याला प्राप्त करता येतो. आणि हा जितका उत्कृष्ट होत जातो तितका स्तब्धी भाव येतो. कारण स्तब्धी भाव म्हणजे न करणे, म्हणजे तितकी त्याची समाधी उत्कृष्ट होत जाते. जीवनमुक्त मनुष्य जो कोणी असेल त्याचा करण्याचा भाव काय होतो? संपूर्ण नष्ट होतो. करण्याचा भाव संपूर्ण नष्ट होतो. मग तो करत नसतो का? तो करत असतो. पण तो सगळं करून तो काहीच करत नाही. तो बसलेला असेल तरी बसत नाही, चालत असेल तर चालत नाही, बोलत असेल तर बोलत नसतो, पाहत असेल तरी पाहत नसतो, खात असतो तरी खात नसतो, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. तो खातो पण खात नाही, तो बोलतो पण बोलत नाही, तो चालतो पण चालत, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. हे कशामुळे? कारण त्यातला तो भाव त्यांनी नष्ट केला. त्याचा भाव नष्ट केल्यामुळे तो स्तब्धी भावात गेलाय. म्हणजे त्याच्या कुठल्याच करण्याला तो स्वतःच करणं घेत नाही, स्वीकारत नाही. ही उत्कृष्ट स्थिती आहे. ही प्राप्त करण्यासाठी कसं करणार? त्यासाठी एकतर श्रवण करा, शास्त्र अभ्यास करा, ह्याच्यातून विचार करत राहा. ह्याच्यातून काय करा? या माझ्या सांगण्याचा विचार करत राहा आणि करणं कसं त्यागता येतील याचा विचार करा. जितका तुम्ही विचार कराल तितके अडथळे येतील, जितके अडथळे येतील तितके तुम्ही उत्कृष्ट व्हाल. पण आपण कसे अकर्ता आहोत हा आपला काय ठाव ठिकाणा आहे. स्तब्धी होण्याचा काय ठाव ठिकाणा आहे? आपण कसे अकर्ता आहोत, आपण कसे करणारे नाही. न करता नाही, करणं चालू असताना ते शक्य आहे. तो शोध घेणं शक्य आहे. मग याच्यामध्ये असं नाही जमलं तर मग त्याच्यावर पण अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत.
तर करणे न करणे दोन्ही तू लावणी प्रकृतीच्या मानी नाही जमत. बरं ठीक नाही, आता असं नाही जमत आहे, मग तू हे जे करणं आणि न करणं हे प्रकृतीच्या माथ्यावर टाकून दे. हा एक उपाय आहे. आता जर त्याच्या माथ्यावर टाकायचं म्हटलं तर ते तरी जमतंय का बघा. हे कोणाच्या माथ्यावर टाकायचं? म्हणजे मी बाप झालो, कोणामुळे झालो? मला बाप का म्हणतात? मी बाप कोणामुळे झालो? प्रकृतीमुळे झालो. मी नवरा कोणामुळे झालो? प्रकृतीमुळे. मी श्रीमंत कोणामुळे झालो? प्रकृती. असं कोणी मानेल का? एखाद्याला म्हटलं तू श्रीमंत प्रकृतीमुळे झालेला आहेस, कोणी म्हणेल का हो? तो म्हणाल आम्ही केलंय सगळं, असं म्हणणार ना. तर हे प्रकृतीच्या माथ्यावर टाकणं सोपं नाही, पण तो एक पर्याय आहे. तो एक पर्याय. आता प्रकृतीच्या माथ्यावर असेल तर दुसरा पण पर्याय अजून एक. तू करणे दुसऱ्या कोणाच्या नावावर टाकता येतं? ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहे तशा. ह्या ओवीमध्ये ते पुढच्या भागामध्ये पण सांगितलेलं आहे, पण ते नाही, अजून ओवी आहे ज्ञानेश्वरी. तो पुढचा भाग नाही. पुढचा भाग असा आहे की करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या आणि प्रकृती का अधीनी हृदयस्थ जया. ते नाही, हा एक तो पुढचा भाग आहे विषय. आपला विषय जो आहे तो करणे कोणाच्या नावावर टाकताय तसं. हो ना, मग त्याच्यावर ओवी पण लिहिली ज्ञानदेवांनी. करणे का न करणे अवघे रोज जाणे. आम्हाला काय माहितीये असं म्हणा बरं. म्हणजे बायकोचं म्हटले अहो तुम्ही माझा नवरा आहे, तिला म्हणायचं करणे का न करणे अवघे तोच जाणे. तुझा माझा काही संबंध आहे ना, असं म्हणायचं. मग काय होईल? चालेल का? त्याला माहिती म्हणायचं मी तुझा नवरा आहे का नाही, मला काय माहिती. असं म्हटलं की मग ते म्हणेल पत्रिका दाखवू का, सगळ्यांना बोलून सांगू की तुम्हीच होते, असं होईल का नाही? म्हणजे त्याच्या नावावर टाकणं, त्याच्या नावावर खपवणं एवढं सोपं नाही. पण ज्ञानदेवाने तो एक उपाय सांगितलाय. सगळं अवघे तोच जाणे, त्याच्या नावावर टाकायचं किंवा तिच्या नावावर टाकायचं. तिच्या आणि त्याच्या नावावर टाकणं सोपं नाही, पण ज्ञानदेवाने तो उपाय सांगितलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर 3 भाग आहे. एक तर आपला पण शोधा, नाही तर तिच्या नावावर टाका किंवा त्याच्या नावावर टाका, नाही का? असं करता येईल का नाही? कुठल्या तरी एका उपायाने काय करावं नाही, जे करणे नाही किंवा काही होणे नाही या अवस्थेला जाता येतं. म्हणजे कसं करायचं हा जो विषय आहे तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहता येतो. पण प्रमुख उद्देश असा आहे की काय करणे आहे, काही न करणे. काही न करणे, न करून न करणे आहे की करून न करणे आहे? तर न करून करणे नाही, तर करून न करणे आहे. मग करावं किती वेळ लागतं? म्हणजे करून न करणे किती वेळ? जवळ संग प्रकृतीचा तिथपर्यंत ते करून न करणे शोधावं लागतं. आणि मग प्रकृतीचा संग असतानाच जेव्हा तो करून न करता होतो तेव्हा त्याला नैष्कर्म्य सिद्धी लागते, त्याला जीवनमुक्ती लागते, त्याला स्तब्धी भाव म्हणतात. तो स्तब्धी भावाचा करून न करत म्हणजे तो काय करतो? तो काय करत नाही, काहीही करत नाही. हा सिद्धांत आहे. पण जगाच्या दृष्टीने तो काय करतो? तो सगळंच करतो, तो सगळंच करताना दिसतो. मग सगळंच म्हणजे काय करतो? मग काही लोकांना वाटतं त्याने असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे, तो हे करतो. तो कुठल्याच त्या तत्वात नाहीये, तो तुमच्या कुठल्याही बंधनात नाहीये, तो कोणाच्याच बंधनात नाही, तो पापाच्या बंधनात नाही, तो पुण्याच्या बंधनात नाही. तो करणे न करणे कोणाच्याही बंधनात नाही, शुभाशुभाच्या तो बंधनात नाही. ते जगाच्या दृष्टीने, सिद्धांताच्या दृष्टीने तो त्याच्या पलीकडे असतो किंवा त्याच्या पलीकडे गेला तरच तो जीवनमुक्त आहे, अन्यथा तो जीवनमुक्त नाही. आणि जीवनमुक्ती ही काय आहे? ही एक स्थिती आहे. स्तब्धी भाव म्हणजे जीवनमुक्ती किंवा जीवनमुक्तीला स्तब्धी भाव असतो किंवा स्तब्धी भाव असेल तरच जीवनमुक्ती असते. तर ही प्रत्येकाची अवस्था येऊ शकते आणि याच्यामध्ये बाह्य त्याच्या वागण्यामध्ये काहीही बदल होत नाही. बाह्य बदलाला लोक महाराज समजू लागतात, तो दुर्दैवाचा भाग आहे. ही जीवाची स्थिती आहे. जीवाला कुठले कपडे घालावे लागतात? जीव कुठले कपडे घालतो? कुठलेच कपडे घालत नाही. जीवाला कपडे नसतात. जीव हा जो आहे तो कारणद्रव्याशी संबंधित, हृदयाशी संबंधित आहे. पण लोकांना असं वाटतं की भगवे कपडे घातले की महाराज आहे किंवा असे कपडे घातले की महाराज आहे. म्हणजे होतं काय गडबड. आणि महाराज पण हे शरीरावर किंवा कपड्यांवर नसतं, ते कशावर आहे? त्या स्तब्धी भावावर अवलंबून. ज्याला स्तब्धी भाव आहे तो महाराज होतो.
मग तुमच्या अंगावर कुठला कपडा आहे, तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या वर्णाचे आहात, याने फरक पडत नाही. पण लोकांना असं वाटतं की ब्राह्मण असेल तर मुक्त असेल, ब्राह्मण असेल तर महाराज योग्य, असं वाटायला लागतं, काही वाटायला लागतं. कोणाला काय वाटायला गेलं सांगता येत नाही. म्हणजे परीक्षा लोक काय करतात ते सांगता येत नाही, पण त्याने काही फरक पडत नसतो. तर सिद्ध दशा ही कशावर अवलंबून आहे? स्तब्धी भावावर अवलंबून. आणि स्तब्धी भाव कोणाला प्राप्त होतो? जीवाला प्राप्त होतो. का जीवाला प्राप्त होतो? कारण तो त्याचा स्वभाव आहे. ज्याचा जो अधिकार नाही त्याला ते कधीही देता येत नाही, हे लक्षात ठेवा. ज्याचा जो अधिकार नसतो, जगामध्ये व्यवहारात सुद्धा ज्याचा जो अधिकार नाही त्याला ते कधीही देता येत नाही. ज्याला शास्त्रीय संगीत कळत नाही त्याच्या पुढे तानसेन जरी आला तरी उपयोग होत नाही. का होतो? म्हणजे समजा एखाद्याला शास्त्रीय संगीत कळत नाही आणि उत्कृष्ट, जगातला सर्वात उत्कृष्ट गंधर्व आला आणि तू जर त्याच्या पुढे गाणं गाऊ लागला तरी त्याला कळणार आहे का काही? त्याला काही कळणार नाही. कारण का? त्याचा तो अधिकार नाही. म्हणून बाहेर पुढे गाणं गाऊन काही उपयोग होत नसतो, है ना? असं ज्ञानदेवाने खूप उदाहरणं दिलेली आहेत. तर बाहेर पुढे उपयोग का नाही? कारण त्याचा तो अधिकार नाही. तसं ज्याचा अधिकार नाही स्तब्धी भावाचा, त्याला तो स्तब्धी भाव देता येत नाही. मग ज्याचा अधिकार आहे त्याला द्यावा लागतो. कोणाचा अधिकार आहे तो फक्त जीवाचा अधिकार आहे. आणि जीवाची फसगत काय आहे? जीव कुठे जाऊन बसलाय? सामान्य विशेषामध्ये कुठे गटांगळ्या खात बसलाय तो. मग त्याला सावध करावं लागेल. कोण करणार? कोणीच करू शकत नाही, तोच करू शकतो. त्या जीवाला सावध इंद्रिय करू शकत नाही, शरीर करू शकत नाही. त्या जीवाला सावध कोण करू शकतो? तो जीवच करू शकतो. मग त्या जीवानेच त्या जीवाला सावध करावं लागतं. म्हणून त्या जीवाला सावध करायचं असेल तर त्याचा तोच लागतो. नाहीतर दुसऱ्याच्या शरीरातला असेल तर कोण लागेल? त्या शरीरातला सुद्धा कोण लागतो? जीवच लागतो. म्हणजे मी जर तुम्हाला सावध करायचं ठरवलं तर माझ्या तोंडाचा काय उपयोग आहे का? माझ्या तोंडाचा उपयोग नाही. कशाचा उपयोग आहे? माझ्या बुद्धीचा काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. माझ्या तोंडाचाही उपयोग नाही, माझ्या बुद्धीचा उपयोग नाही. तर कशाचा उपयोग आहे? माझ्या जीवाचा उपयोग आहे. म्हणजे तुमचा जीव जर सावध करायचा असेल तर दोघांची गरज आहे. कोणाची? तुमचा जीव लागतो आणि माझा जीव लागतो. म्हणून सांगणाऱ्याचा सांगण्यात जीव पाहिजे आणि ऐकणाऱ्याचा ऐकण्यात जीव पाहिजे. सांगणाऱ्याचा जीव पैशात, कारण कार्यक्रम संपल्यानंतर पाकिट किती मिळतंय, आणि ऐकणाऱ्याचा जीव कधी हे सगळं उरकतो आणि घरी जातोय, म्हणजे बायका पोरात. म्हणून कोणाचाही तपास काही लागत नाही. ऐकणारे जे बसले ते वेगळ्या कारणाने ऐकतात आणि सांगणारा जो बसलो तो वेगळ्या कारणाने सांगतो. म्हणजे दोघांचाही जीव तिथं नाही. असं थोतांड जगामध्ये आहे. तुम्ही इथे का आलेत? जीव ऐकायला आलाय का नाही हा महत्वाचा विषय. तुमचा जीव जर पोराबाळात असेल तर उपयोग नाही. माझा जीव सांगण्यात नसेल तर उपयोग नाही. जीव पाहिजे. म्हणजे सांगावं कोणी? जीवाने सांगा. ऐकावं कोणी? जीवाने ऐकावं. ऐकतोय का जीव? ऐकतो का जीव? आणि सांगतोय का जीव? हा महत्वाचा विषय. जर तुमच्या समोर तुमचं अत्यंत प्रिय असलेला कोणीतरी व्यक्ती, म्हणजे मुलगा, मुलगी, बायको, नवरा, हे उभे राहिले, महाराज शेजारी उभे राहिले, आता दोघांपैकी तुम्ही कोणाचं ऐकणार? ह्याच्यावरून परीक्षा करता येते की जीव ऐकतो का नाही. काय परीक्षा करायचीच असेल, काही लोकांना वाटतं परीक्षा करावी आमची. समजा तुमची परीक्षा करायची असेल तर मी तुम्हाला एक सोपं काम सांगतो. काय करावं? आपल्या समोर परिस्थिती अशी आली आणि ही काही कायम येते का? प्रत्येकाची येते कधी ना कधी. आपल्या समोर जेव्हा परिस्थिती येते की महाराजांचं ऐकायचं का आता नवऱ्याचं ऐकायचं, महाराजांचं ऐकायचं का बायकोचं ऐकायचं, महाराजांचं ऐकायचं का मुलाबाळाचं ऐकायचं, महाराजांचं ऐकायचं का मित्राचं ऐकायचं, महाराजांचं काय ऐकायचं का ह्याचं ऐकायचं, अशी परिस्थिती आली तर कोणाचं तुम्ही ऐकाल? त्याच्यावरून समजून घ्यायचं जीव कुठे. लोक माझं ऐकतात कधी माहितीये? फक्त 1 तास ऐकतात. त्याच्यानंतर ते माझं काहीही ऐकत नाही. व्यवहारातही ऐकत नाही, परमार्थातही ऐकत नाही. हे मला पक्क माहित आहे. ते कोणाचं ऐकतात? जिथे जिथे जीव आहे त्यांचं ऐकतात. आपण जगताना कोणाचं ऐकत असतो? जिथे जिथे जीव आहे त्यांचं ऐकत असतो. आणि जिथे जिथे जीव असतो त्यांचं म्हणणं सगळं आपल्याला बरोबर वाटतं. जगाचं गणित सोपं आहे. आपला जीव जिथे असतो त्याचं म्हणणं आपल्याला बरोबरच वाटतं. वाटतं का नाही? आणि बरोबरच चुकीचं असं जगात काही सांगता येत नाही. पण आपल्याला बरोबर कोणाचं वाटतं? जिथे आपला जीव आहे त्याचं बरोबर वाटतं.
आता जीव ज्याचा जिथे जातो त्याला त्याचं बरोबर वाटणारच आहे. मग एखादा म्हणेल की तुमचंच आम्ही जीव का ठेवावा, नाही का, काही गरज नसते. तुमचा जीव जिथे जाईल, जिथे तुमचा जीव गुंतेल त्याचं खरंच वाटणार. आणि महाराजांचं खरं वाटणार, पण कुठपर्यंत वाटणार? तुम्हाला जर महाराजांचं खरं वाटलं असतं, तुम्ही बायका मुलांचा त्याग लगेच केला असता. समजा जर महाराज कितीतरी वेळा सांगतात की बायका मुलं हे काही खरे नाही आपलं, तुम्ही किती क्षणात केला असता त्याग? खरं वाटलं असतं महाराजांचं. म्हणजे तुम्ही काही लोकांचं 30-40 वर्ष ऐकले नाही. आता यांना जर खरं जर जीव महाराजांच्या शब्दात असता, त्यांनी बायका मुलांचा त्याग कधीच केला असता. त्याग म्हणजे कुठून त्याग केला असता? स्थूल केला असता किंवा जीवातून केला असता. कुठून तरी करायला पाहिजे होता, कुठून तरी करा. मी असं म्हणत नाही स्थूलच त्याग करायला पाहिजे. काही काही लोकांना असं वाटेल की मग हिमालयात गेला पाहिजे, असं आम्ही असं म्हटलं का? कुठून तरी करायला पाहिजे होता. तुमचा संसार ना जीवातून निघतोय ना स्थूलातून निघतोय. म्हणजे जीव कुठे आहे? महाराजांच्या सांगण्यामध्ये का यांच्यामध्ये आहे? ही परीक्षा आहे. ही काय? ही परीक्षा आपल्याला करता येते. पण याचा अर्थ आपण चुकीचंच आहे. सेल्फ करेक्शन करायला लागतं. आपल्याला स्वतःला दुरुस्त करत चालावं लागतं. गुरुने सांगितलेले शब्द, या शब्दामध्ये आपला जीव आहे का संसारामधल्या गोष्टीमध्ये जीव आहे? आणि जीव काढायचा असेल तर तो जीव दोन पद्धतीने काढता येतो. एक तर स्थूलाने पण सगळा त्याग करता येतो किंवा जीवातून काढता येतो. कारण यांचा संघ जो आहे हा आपल्याला घातक आहे. यांच्या संघामध्ये आपल्याला आपला स्तब्धी भाव प्राप्त करता येतो. स्तब्धी भाव जर प्राप्त करायचा असेल तर जो स्तब्धी भावाला पोहोचला त्याच्याशी जीव गुंतवावा लागतो. त्याच्या जीवाला जीव गुंतवावा लागतो. कशाला जीव गुंतवावा लागतो? जीवाला जीव गुंतून बसावा लागतो. तर मग तो काय होतो? तो स्तब्धी भावाला. कारण दिव्याला दिवा लावला तरच दिव्याला दिवा लावला तरच काय होतं? चेततो. दिव्याला दिवा लावला म्हणजे या ज्योतीला ही वात लावली तर चेतते. पण या दिव्याच्या जर त्या खालच्या भागाला जर वात लावत बसला तर चेतल का? चेतल का नाही चेतल? आणि तुम्ही म्हटले दिव्याला दिवा लावतोय, महाराजांनी सांगितलं दिव्याला दिवा लावतोय, तर चेतेल का? चेतत नाही. तेजोमय झालेल्या दिव्याच्या ज्योतीला, म्हणजे त्या ज्योतीला आपण काय करावं लागतं? ही वात लावायला. दुसरीकडे कुठून किती घासत बसलं तरी काय होत नाही. पण तुम्ही मला किती खायला घातलं तर काय उपयोग आहे का? म्हणून जास्त खायला घालायच्या भानगडीत पडू नका. हे कसं आहे, नुसतं तर पणतीला पणती घासल्यासारखी, त्याने काय होत नाही. ज्योतीला ज्योत लावावं लागतं है ना. म्हणजे जीवाला जीव लावावा लागतो तर ते उपयोग होतो. काय कळतंय तुम्हाला मला माहित नाही, पण कळलं तर चांगलंच आहे. काय कळलं पाहिजे? स्तब्धी भाव. काय कळलं पाहिजे? स्तब्धी भाव कोणाचा स्वभाव आहे? या शरीरामध्ये कोणाचाही तो स्वभाव नाही. या शरीरामध्ये फक्त तो जीवाचा स्वभाव आहे. हा जीव जो आहे, हा जीव आपला आपल्याकडे आहे आणि हा जीव आपला कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. कोणालाही तो अधिकार नाही. असं असताना तो यम आपला जीव ओढून घेतो. बायका पोरं आपली जीव ओढून घेतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपला जीव कोणी ओढून, पैसा पण जीव ओढून घेतो. आता पैशात काही सामर्थ्य जीव ओढून घ्यायचं. काही काही लोकांचा जीव पैशात गुंततो. म्हणजे पैशात खरं काही सामर्थ्य आहे, पण पैसा सुद्धा जीव ओढून घेतो. नको त्या गोष्टी जीव ओढून घेतात. का करतात ते काही तपास नाही है ना. पण ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. सावध व्हा आणि जीव जो आहे तो जीव स्तब्धी भावावर कसा येईल यासाठी प्रयत्न करत चला. तर त्यासाठी आपल्याला करणे का न करणे हे दोन्ही, आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी, किंवा करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या वाणी, आणि प्रकृती का आधीनी हृदयस्थ जया. कुठल्याही पद्धतीने जा, कसंही करा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा, पण स्तब्धी भावापर्यंत जाण्याचा विचार करा. हा परमार्थ जो आहे, याला, ह्या परमार्थाला आपण समाधी असो. ही समाधी आपल्याला प्राप्त करायची आणि ही काही एका दिवसात साध्य होत नाही. यासाठी कुठल्याही योग धारणेची गरज नाही. कुठलीही योग धारणा त्याला लागत नाही. योग धारणेचा हा विषय, योग मार्गाचा हा विषय, योगाचा हा विषय. हा विषय कशाचा आहे? हा विषय ज्ञान मार्गाचा आहे. ज्ञान मार्गामध्ये काय करावं लागतं? फक्त आपल्याला काय करायचंय? फक्त आपल्याला एवढं ओळखत राहायचं की मी काहीही व्हायचं नाही. काय करायचं नाही? फक्त
काहीच व्हायचं नाही, हाऊस बंद करायची, फक्त हाऊस बंद काय, मला काहीच व्हायचं नाही, काहीच व्हायची इच्छा नष्ट करायची, त्यालाच वैराग्य असं म्हणतात. आणि वैराग्याच्या पोटी ज्ञान उत्पन्न होतं. काहीच व्हायचं नाही, कशाचीच इच्छा नाही, हे लोक ते परलोक सर्वाविषयी तो उदासीन झाला. म्हणजे ब्रह्मलोकाचा ब्रह्मदेव जरी व्हायची वेळ आली तरी इच्छा नाही. आता तरी कोणीतरी नेऊन बसावलं असतं, बस त्याला कसं बसावं, नेऊन बसावलं असतं तर कसं बसावं, उदासीन बस. आता मी कसं बसलो महाराज म्हणून, महाराज म्हणून जर हौशीने बसलो असेल तर फसला, उदासीन बसला तर फसत नाही. नवरा झाला तर उदासीन नवरा व्हा, बायको झाली तर उदासीन बायको व्हा, ब्रह्मदेव झाला तर उदासीन ब्रह्मदेव व्हा. जे कारण गती जर प्रारब्धाची असेल तर त्याला काय करता येत नाही. पण कसं व्हावं मग, उदासीन असावं. म्हणून जो उदासीन असतो त्या सगळ्या कर्मामध्ये तो उदासीन होतो, त्या सगळ्या कृतीमध्ये तो उदासीन होतो. का? कारण की त्याला काही होण्याची इच्छा नाही. मग झालाच तर तो कसा असतो, उदासीन असतो, त्याने लिप्त होत नाही. ही अशी इच्छाच तुम्हाला स्तब्धी भावाकडे नेईल. फक्त एवढी इच्छाच स्तब्धी भावाकडे घेऊन जाते. अशी इच्छा ठेवणं हेच साधन आहे, हीच काय आपली साधना आहे. तुम्ही भजन करू नका, पूजन करू नका, काही करू नका, काही करू नका, तीर्थयात्रा करू नका, अमक करू नका, काही तुम्हाला गरज नाही. तुम्हाला कोणी म्हटलं हो असं कसं काय, तर मला सांगायचं आम्हाला महाराजांनी सांगितलं. काही करू नका, पण काय करा, काही न होण्याची इच्छा प्रबळ कळा. काही न होण्याची इच्छा जितकी प्रबळ होते, तुम्ही काही न होणी होईच्या आघवा होऊन जाल. काही न होणी होईच्या आघवा तो तुम्ही एवढा होऊन जाल. कसं व्हाल की जो ह्या चराचराला अधिष्ठान आहे ते होऊन जाल. चराचराचं अधिष्ठान आपण होऊन जाऊ. आपण चराचराचे अधिष्ठान होतो, आपण चराचराचे अधिष्ठान होतो, तर आता चराचराचे अधिष्ठान परत व्हायला पाहिजे. यासाठी हा परमार्थ आहे. तर स्तब्धी भाव या विषयाचा आपण बऱ्याच दिवसापासून अभ्यास करतो. तर स्तब्धी भाव म्हणजे काय, विशेष होणे. कसं, स्तब्धी भावरूपी विशेष होणे. कुठलं विशेष न होणे, हे विशेष सामान्याच्या खेळामध्ये न राहणे, या विशेष सामान्याच्या खेळाला सामान्य करणे, या विशेष सामान्याच्या खेळाला सामान्य करणे आणि स्तब्धी भावाच्या विशेष रूपाला स्वीकारणं. मग हा विशेष सामान्याचा खेळ सामान्य करून टाका. नवरा झाला काय, बायको झाला काय, बायको आली तर आली, गेली तर गेली, मुलं बाळा आली तर आली, गेली तर गेली, संपत्ती आली तर आली, गेली तर गेली, मृत्यू आला तर आला, गेला तर गेला. ह्याला म्हणतात, याला काय करणे, सामान्य करून टाक. असा प्रवास आहे. याचा जितका तुम्ही विचार करत चलाल, जितका दृढ भाव करत चलाल, तितकं तुम्हाला स्तब्धी भाव रूपी समाधी दृढ होत जाईल. तर यासाठी आपल्याला तो भगवंत कृपा करोत. त्या भगवंताची कृपा तुम्हा सर्वांवर होत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रते वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जीवांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाडी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनीति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणी ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो ये